पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. आपण गेल्या 3 वर्षांनंतर आज पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे विजयजींनी की आपण त्याचा सारांश किंवा मागचा गोषवारा असा घ्यायचा ठरवला आहे. तर साधारणपणे आत्ता बोलताना आपण बोललो आहे की एका अध्यायाला 1 दिवसाचं प्रवचन किंवा 2 दिवसाची प्रवचनं, सुरुवातीला गीतेपासून, मग आता गीता का, कशी, कुणासाठी सगळं आलं. त्यामुळे आज तर आपण आणखीन थोडे मागे जाणार की गीता का आली. कारण गीता हे या प्रस्थानत्रयीमधलं 3रं प्रस्थान आहे. तर या 3ऱ्या प्रस्थानाकरता काय घडलं, कसं घडलं आणि ते प्रस्थान निर्माण कसं झालं, या प्रत्येक प्रस्थानाचं प्रयोजन काय, आणि मग त्या अनुषंगाने सर्व तत्त्वज्ञानाचा जो मूलभूत विचार आहे किंवा उहापोह आहे तो आपला सुरू होईल. तेव्हाच पहिल्यांदा आपल्याला गीतेचं भगवंत अर्जुनाकरता किंवा नरनारायणांचा संवाद कशाकरता निर्माण झाला आणि त्या संवादाचं वैशिष्ट्य काय हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल. आणि पुष्कळशा गोष्टी ज्या अनुत्तरित असतात त्या गोष्टींचा आपल्याला वैयक्तिक पातळीवरती विचार करून तो विषय सोडवून घ्यावा लागतो. कारण असं असतं, सगळेजण विचारतात की अहो म्हणाले, हे तुम्ही नेहमी म्हणता की उपनिषदांचं तत्त्वज्ञान अद्वैतवादी आहे. कशावरून अद्वैतवादी आहे, का त्याला अद्वैतवादी म्हणायचं. कुणी म्हणतात की गीता एकांनी लिहिलेलीच नाही आहे. गीतेचे पण 3 भाग आहेत. श्री खैरांनी म्हटलेलंच आहे. अनेकांचे अनेक त्याच्यावरती, ज्याला आपण बारीकसा टिप्पणी म्हणू, अशी अनेकांची टिप्पणी आहे. त्या टिप्पणीमध्ये सुद्धा प्रत्येकाने आपापल्या परीने त्यावरती काही ना काहीतरी म्हटलंच आहे. म्हणजे गीता काय सांगते, तेव्हा गुरुदेव रानडे म्हणतात की निष्काम कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोगाचा अर्थ एकच की निष्काम भावनेने जप करत राहणे आणि ध्यानामध्ये दिसलेलं जे दर्शन आहे ते परमेश्वराचा अवतार आहे असं समजणे. आता गीतेचं सार त्यांनी आपल्या पद्धतीने काढलं. लोकमान्य टिळकांनी गीतेचं सार काढताना त्यांनी जिथे जिथे योग शब्द आला तिथे तिथे कंसात कर्म शब्द टाकला की तुम्ही आत्ता जेव्हा हा विषय ऐकता आहात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल असं लोकमान्यांना आपल्याला म्हणायचं आहे की योग हा शब्द फक्त कर्माकरताच वापरला आहे आणि प्राधान्य कर्मालाच दिलेलं आहे. मग आता भगवद्गीताकारांचं हे योगोपनिषद आहे, पण त्या योगोपनिषदामध्ये त्या योगाचं स्वरूप काय, या सगळ्यांचा समन्वय काय, कर्म काय, योग काय, ज्ञान काय, भक्ती काय, या 4 गोष्टी तर गीताकारांनी सांगितल्या. आणि त्या 4 गोष्टी ऐकल्यानंतर आम्हाला जर फक्त कर्मपरच गीता आहे एवढं एका पद्धतीने लोकमान्यांनी जर मांडलं तर हा काय असतो. म्हणजे शब्द वाईट आहे परंतु हे करावंच लागतं. जो टीकाकार असतो, शंकराचार्य आहेत किंवा मध्वाचार्य आहेत, कुणी, म्हणजे शंकराचार्य आणि मध्वाचार्य का नाव घ्यायचं, कारण दोन ध्रुवावर उभे आहेत. हे अद्वैती आहेत पक्के, हे द्वैती आहेत पक्के. असं असूनसुद्धा जो तो आपल्या पद्धतीने सांगतो की गीता काय सांगते, आचार्य सांगतात ही अद्वैती आहे, मध्वाचार्य सांगतात ही द्वैती आहे. असं का बरं, काचं काही कारण नाही. त्याचं कारण असं की जे केवलाद्वैताचं तत्त्वज्ञान घेऊन शंकराचार्य टीका लिहायला किंवा भाष्य लिहायला बसले आणि जे शुद्ध द्वैत याचं तत्त्वज्ञान घेऊन लिहायला मध्वाचार्य बसलेत,
त्यांना आपला विषय पुढे न्यावाच लागतो आणि तो सारखा सिद्ध करावा लागतो आणि तो सिद्ध करताना तो तर्क उभा राहतो. आणि म्हणून आणि तसंच इथे केवलाद्वैताचा सिद्धांत सिद्ध करण्याकरता तर्क उभाच करावा लागतो. एकदा एक तर्क स्वीकारला, एक बाजू स्वीकारली की जसं कोर्टात असतं की आपला जो पत्रकार आहे, आपला हे जो अशील आहे, त्या अशिलातला जो काही विषय मांडायचा आहे तो प्रतिपक्षाला फक्त तो प्रतिकूल झाला पाहिजे याच्याकरताच त्याचं लॉजिक मांडावं लागतं, की नाही की तुम्ही म्हणता असं नाहीच आहे, यांनी असं केलेलंच नाही आहे, मग तसेच तुम्ही त्याच्याकरता साक्षी पुरावे सगळं गोळा करता. तसं आहे की ज्यावेळी एखादं भाष्य लिहायचं असतं त्यावेळीची भूमिका वेगळी असते आणि ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न घेता जेव्हा तो विषय गीता जशी आहे तशी त्याच्यावरती जेव्हा ही इस्कॉनच्या लोकांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये काय आहे, शेवटी अशी कॉमेंट अनेकांनी केली आहे की गीता जशी आहे तशी जिथे म्हटलं आहे तिथे अर्थ किंवा उत्तर किंवा त्याचा निष्कर्ष असा निघतो की गीता जशी नाही तशी. दुसऱ्या टोकाचं आहे की गीता जशी नाही तशीच लिहिली गेली. काय करणार, ज्याचा त्याचा आपापल्या भूमिकेशी एका अभिनिवेशामधून जर काही मांडायचं असेल तर असं मांडावंच लागतं. आपण कोणती दिशा धरली, आपण सगळ्याचा समन्वय धरतो हा तर एक भाग आहेच, पण समन्वयापेक्षा सुद्धा हे काय आहे, मुळामध्ये काय आहे. व्यासांनी जेव्हा टीका लिहिली तेव्हा व्यासांनी असा कोणताही अभिनिवेश घेतला नाही, व्यासांनी अशी कोणत्या प्रकारची पक्षभावना ठेवली नाही. त्यामुळे प्रतिपक्षाला परास्त करायचं आहे आणि माझ्या पक्षाचं मंडन करायचं ही भूमिका काही नाही आहे. सरळ विषय ते मांडत गेलेले आहेत. हा झाला तत्त्वज्ञान मांडणीचा विषय. मुळामध्येच खरंच उपनिषदं ही अद्वैताचं तत्त्वज्ञान मांडतात का. आता उपनिषदं का म्हणायचं, त्याचं कारण असं की ते मूळचं वाङ्मय आहे, ते मुळातलं श्रौत वाङ्मय आहे. तेच वैदिकांचं तत्त्वज्ञान सांगणारं आणि चारही वेद ही वैदिकांच्या सनातन धर्माची जी पायाभूत असलेली ग्रंथसंपदा आहे ती आमचं जीवन घडवणारी आहे. धर्माच्या बाजूने जीवन घडवणारी आहे, परमार्थाच्या बाजूने जीवन घडवणारी आहे. आणि त्यामुळे त्यात जे विषय मांडले गेलेले आहेत त्यात फक्त उपनिषद बघून चालत नाही, त्यामध्ये फक्त धार्मिक बाजू बघून चालत नाही. कारण आचार प्रभो धर्म हा असं म्हणून धर्माची बाजू मांडली जाते आणि धर्माची बाजू कशावरती अधिष्ठित, तत्त्वज्ञानावरच. शेवटी ती उभी कशावर राहते, ती तत्त्वज्ञानाच्या मांडणीवरच उभी राहते. आणि त्यामुळे धर्म प्रतिपादन करताना तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे आणि तत्त्वज्ञानाचा प्रत्यय घेण्याकरता धर्माची आवश्यकता. आम्ही कसे वागतो, कसे राहतो, कसे बोलतो, समाज कसा चालतो, तो व्यवहार कसा आहे, हा सगळाच आम्हाला समजावा लागतो. तो आम्हाला जोपर्यंत समजत नाही, असं कुठेतरी जंगलात राहून अत्यंत वैराग्य म्हणजे यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम असं जरी आचरण नाचरणीयम नाकरणीयम असं व्यवहारात सांगितलं आहे, परंतु जेव्हा सगळं सोडलेलं आहे, को विधी को निषेधा हा म्हणाले, एकदा आम्ही हे सगळं सोडून दिलं की कसला विधी आणि कसला निषेध तो आम्हाला काही राहत नाही. या दोन्ही वचनं जी आहेत ती आचार्यांच्या जवळच जाणारी आहेत. दोन्ही वचनांची उत्तरं आचार्य म्हणजे शंकराचार्य देणारेच आहेत. परंतु त्या दोन्ही वचनांचा विचार केला तरी उपनिषदांनी जसं सांगितलं, पहिलंच उपनिषद आहे की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कस्य स्विद्धन. ते तिथेच सांगतात की भगवंतांनी 4 दिवसाचा निवास इथं जानुशाला तो आलाच आहे. हे जग सगळं त्यांनी मांडलेलंच आहे, हा सगळा व्यवहार त्यांनी मांडलेलाच आहे. तुला ह्या जगामध्ये जगताना तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती व्यावहारिक जीवन जगायचं आहे. व्यावहारिक जीवन अधिक प्रकर्षाने जगत असशील तर त्याचं अधिष्ठान निवृत्ती आहे, तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञानपर जीवन अधिक निष्ठेने जगत असशील किंवा त्याचं प्राबल्य तुमच्या जीवनामध्ये असेल, एखादा संन्यासी तर तो निवृत्तीपर जीवन जगतोय, तर त्याची पार्श्वभूमी काय असेल तर प्रवृत्ती आहे. 2 वेळचं अन्न तर खायला पाहिजे. संन्यासी जर अग्नीला स्पर्श करत नाही तर अग्नीवर शिजलेलं अन्न जर खायची वेळ आहे, तो काही नुसतं केवळ भाज्या फळं मुळं खाऊन तर राहत नाही. भोजन दुपारची भिक्षा तर घेतो.
मग ती भिक्षा घ्यायला प्रवृत्तीपर जीवनाशी जोडलं जावंच लागतं. त्यामुळे निवृत्ती ही प्रवृत्तीच्या आश्रयाशिवाय होत नाही आणि प्रवृत्ती ही निवृत्तीशिवाय यशस्वी होत. दोन्ही गोष्टी एकमेकांच्यावरती अवलंबून आहेतच आहेत. आता हा झाला व्यवहाराचा भाग. त्याच्यामध्ये श्रौत वाङ्मय जे आहे ते श्रौत वाङ्मयामधलं 3 आपण प्रस्थानं म्हटली. त्यातलं पहिलं प्रस्थान आहे ते श्रौत प्रस्थान आहे, म्हणजे सगळे वेद आहेत. त्या वेदांच्या मधून त्याच्यातनं काढलेलं जे सार आहे ती उपनिषद हे श्रुती प्रस्थान म्हणून तत्त्वज्ञानाकरता, कारण आता तत्त्वज्ञानाच्या प्रांतात आलो आहे आपण, आता तो विषय बोलतो आहे, तर तिथे आपल्याला श्रुती हे प्रस्थान आहे. दुसरं प्रस्थान आहे ब्रह्मसूत्र. ते आपल्याला जे आहे ते तर्कप्रस्थान आहे. ते का बरं तर्कप्रस्थान आहे? त्याचं कारण असं की आपण आत्ता बोललो त्याप्रमाणे मला जर केवलाद्वैत हा सिद्धांत घेऊनच अभ्यास करायचा आहे किंवा मला तेच मान्य आहे, तर मला माझ्या तर्काने प्रत्येक ऋचा प्रत्येक मंत्र हा मला सिद्ध करावा लागेल की हा केवलाद्वैतच सांगणारा आहे. कितीही अडचण आली, ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा असं जरी आला, ममै वंशो म्हणजे काय काय करायचं आचार्यांनी? ममै वंशो द्वासुपर्णा संयुजा आपण घेतली ती उदाहरणं की हे असं अशी गोष्ट आली, द्वासुपर्णा म्हणल्यावर द्वैत आलंच. आता आचार्यांनी काय करायचं? आचार्य तिथे बरोबर बगल देतात, करणार काय? मग म्हणणार काय? अंश इव अंशः म्हणजे काय? ममै वंशो अंश इव अंशः म्हणायचं. काहीतरी त्या ठिकाणी आपला छोटासा हलकासा जो फारसा टिकेल न टिकेल असा युक्तिवाद करून पुढे निघून जायचं. आणि त्यामुळे ब्रह्मसूत्रावरचं भाष्य करून आपलं तत्त्वज्ञान आपली भूमिका ही सिद्ध करावी लागते. तिसरं प्रस्थान आलं ज्याच्यावरती आज आपल्याला बोलायचं आहे. तिसरं प्रस्थान आहे गीता. साक्षात भगवंतांनी गायलेली आहे. ते स्मृती प्रस्थान आहे. म्हणजे उपनिषद हे श्रुती प्रस्थान आहे आणि गीता हे स्मृती प्रस्थान आहे. या गीतेचं महात्म्य सांगतानाच आपल्याला सांगितलं आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना. सगळ्या उपनिषदांचं उत्तम प्रकारे दोहन करणारा हा भगवंत साक्षात गवळी आहे आणि तो त्या गायींचं दोहन करतोय. तर पार्थो हा जो पार्थ आहे तो वत्सा सुधीर भोगता. आता दुग्धम गीतामृतम महत्, हे जी गीतारूपी अमृत आहे महान आहे, की तेच दूध आहे. ते दूध कोणाला पाजवायचं आहे? ती जर गाय आहे असेल उपनिषद, तर पार्थ तिचा बछडा आहे आणि त्या बछड्याला ते दूध द्यायचं आहे. आपल्याकडे पूर्वी किंवा अजूनही जेव्हा दूध काढतात तेव्हा तिला पान्हा फोडण्याकरता म्हणून वासराला तिच्या कासेला सोडतात दूध पिण्याकरता आणि त्यांनी थोडंसं दूध प्यायलं की त्याला जबरदस्तीने ओढून घेऊन मग दूध काढून घेतलं जातं. म्हणाले हे दोहन तसं नाही आहे. भगवंतालाही अडचण नाही आहे आणि पार्थालाही अडचण नाही आहे. ते दुग्धरूपी अमृताचं पान करून पार्थही तृप्त आहे आणि भगवंतही गायींचं दोहन करायला दमतच नाही आहे आणि गायींचा पानाही आटतच नाही आहे. त्यामुळे ही जी उपनिषदरूपी गाय आहे तिचं दोहन भगवंतानी केलं आहे. आता उपनिषदांचं तत्त्वज्ञान जे आहे ते मुळामध्ये अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे त्यांनी जी धारणा वेदांनी धरली आहे, कारण सृष्टीच्या उत्पत्तीला किंवा शब्द बोलायला सुरुवात केलं की आपण आत्तापर्यंत जे पुन्हा पुन्हा बोललेलं आहोत तेच की वाचारंभणम विकारो नामधेयम. बोलायला सुरुवात केली की शब्दाला मर्यादा पडलीच आणि शब्दाला मर्यादा पडली म्हणजे त्या अर्थाला म्हणजे त्या हेतूला आम्हाला काही पूर्णार्थाने प्रकट करता येत नाही. आम्हाला काही पूर्णार्थाने त्याला मांडता येत नाही आणि त्यामुळे अर्थातच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे मांडायचं आहे त्या मांडण्यात नेहमीच मर्यादा आहे. नेहमीच मर्यादा आहे म्हणून वेगवेगळ्या अंगाने इथे कमी पडतं तर तिथे कमी पडलं तर आणखीन इथे अशा प्रकारे वेगवेगळी वचनं देऊन वेगवेगळ्या प्रकारांनी भाष्य करून किंवा वेगवेगळा तर्क लढवून तो विषय सिद्ध केला जातो. आता आपण गीतेत आलो. आता इथे आल्यानंतर या ठिकाणी
जेव्हा आपल्याला उपनिषदांचं सार आहे असं म्हटलं, तेव्हा उपनिषदांनी कोणतं तत्त्वज्ञान मान्य केलं? उपनिषदांमध्ये काय मान्य झालं? उपनिषदांनी मान्य केलं एकोहम बहुस्याम प्रजायेय. मुळात वेदाचं वचन घ्यावं, कारण का त्याच्यावरून उपनिषदामध्ये त्याचं सार गेलं आहे. एकाकी न रमनते, मी एकटा माझ्या ठिकाणी रमू शकत नाही. दुसरं एकोहम बहुस्याम प्रजायेय, एकाकी न रमनते एकम सत विप्रा बहुधा वदंती. की जे विद्वान आहेत, जे शाणे आहेत, हे एकटं एक तत्व आहे खरं म्हणजे, परंतु जे सन्मान्य लोक आहेत, जे विद्वान लोक आहेत, ते मात्र म्हणतात की नाही, याच्यामध्ये काही एकच नाही, तो एकटा परमात्मा आहे. परंतु सद्विप्रा बहुधा वदंती, ते म्हणतात याच्यातूनच वैविध्य निर्माण झालं आहे, पण मुळात फक्त एकच आहे. मुळात फक्त एकच आहे हे निर्विवादपणे वेदांनी मान्य केले. व्यवहारामध्ये काय झालं आहे? व्यवहारामध्ये अनेकांनी आपली मतं मांडताना आपापल्या मताला पुष्टी देण्याकरता म्हणून, किंवा जे आपल्याला पटलं आहे ते मांडायचं आहे म्हणून, कुणी द्वैत मांडलं, कुणी विशिष्टाद्वैत मांडलं, तेही विषय आपण थोडे थोडे प्रत्येक वेळी घेतलेत. नंतर द्वैताद्वैत मांडलं, पूर्ण द्वैत मांडलं. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने गीतेचाही अर्थ लावला, ब्रह्मसूत्रांचाही अर्थ लावला, त्यांनी श्रौत वाङ्मयामध्ये उपनिषदांचाही अर्थ लावला. आता मुळात काय आहे असा जर विचार करायचा तर मुळात एक सिद्धच गोष्ट आहे की तो एकटा एक आहे, आणि त्या एकट्या एकाने हे जग किंवा ही सृष्टी निर्माण केलेली आहे. म्हणून ब्रह्मसूत्रकारांचं दुसरं सूत्र आहे की जन्माद्यस्य यतः, हे दुसरं सूत्र आहे. जो जन्म म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिघांनाही जो कारक आहे, आणि असाच जो कोणी आहे तोच परमेश्वर आहे, तोच परमात्मा आहे, तेच ब्रह्म आहे. हे जेव्हा ब्रह्मसूत्र सांगतात तेव्हा त्यांचा सांगण्याचा रोख एकच आहे की हे जग निर्माण करणारा, ह्या जगाचं भरणपोषण करणारा आणि त्याचा विनाश करणारा जो कोणी आहे तो परमात्मा आहे. आता तो परमात्मा आहे आणि तो परमात्माच ह्या सगळ्याचं मूळ आहे. ह्याच्यावरच पहिलं आक्षेप घेणारं विधान असं आहे की अहो ठीक आहे, तुम्ही म्हणता की तो परमेश्वर, मग त्या परमेश्वराला कुणी निर्माण केलं? त्याचा निर्माण करणारा कोण? ठीक आहे, परमेश्वराला हा जो परमेश्वर नंबर 0 असेल तर परमेश्वर नंबर 1नी निर्माण केलं, परमेश्वर नंबर 1ला परमेश्वर नंबर 2नी निर्माण केलं, परमेश्वर नंबर 3नी 2ला निर्माण केलं. या बोलण्याला अर्थ नाही आहे, हे तर्कसंगत नाही आहे. आपण जे म्हटलं ना की ज्याला तत्त्वज्ञानाची सरणी कळते, म्हणजे मार्ग कळतो, भूमिका कळते, मांडणी कळते, ती मंडळी असं वेडवाकडं बोलत नाहीत. आणि काही मंडळी कळूनसुद्धा वेडवाकडं बोलतात. या दोन्ही बाबतीमध्ये आपण काही करू शकत नाही. गोष्ट अशी आहे की ब्रह्म म्हणजे काय आहे? चैतन्य. चैतन्य म्हणजे अन्न, अन्यचिती म्हणजे अन्य सजीवता किंवा अन्य शक्ती शब्द वापरता येत नाही, पण अन्य काही असणं संभवत नाही, हे चैतन्य. आता ते जर मूलभूत चैतन्याचं स्वरूप, मूलभूत वगैरे शब्द पुन्हा बोलताना इकडे इकडे उगीच काहीतरी वापरायचे, परंतु ते जर चैतन्यच आहे, आता त्याच्यामागे कुठलं चैतन्य आणणार? ते स्वतःच त्याच्या ठिकाणी आहे, आणि म्हणून आपण त्याला बिईंग म्हणजे असणे, असतो आणि आहे एवढंच म्हणता येतं. काय म्हणणार त्याला? की जे कायम आहे, जे असंच आहे, जे नेहमी करताच आहे, जे नेहमी करताच होतं, त्याचं वर्णन काही होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या मागे त्याला कोणी जन्माला घातलं ह्या बोलण्याला अर्थ काहीच नाही, किंवा ह्या तर्कवादाला आणि त्याला उत्तर देण्याला खरं म्हणजे काही आवश्यकताही नाही. परंतु असं आहे की एक नोंद करावी आणि पुढे जावं, की नाही तर माऊलींनी स्वसंवेद्य कशाला म्हटलं असतं? स्वसंवेद्य आहे तो, स्वयंभू आहे तो, सर्व शक्तींनी युक्त आहे तो, पण ह्या सगळ्याची तिथे काहीच गरज नाही. तो आहे एवढंच त्याचं वर्णन आहे. बिईंग, असणे ही स्थिती आहे. त्याच्या मागे काही असतं
हे काही खरं नाही, हे बोलणं काही शहाणपणाचं नाही. त्यामुळे एक गोष्ट सत्य आहे की परमेश्वराला कुणी जन्माला घातलं हा प्रश्नच उद्भवत नाही. मूलभूत काही ह्या सृष्टीच्या मागे काही जे शाश्वत शिल्लक आहे, काही जे चैतन्यमय शिल्लक आहे, काही जे सर्व गुणांनी युक्त शिल्लक आहे, काही जे प्राप्त करण्यासारखं आहे की ज्याचं वर्णन शब्दात करता येत नाही, म्हणून वेदांनी वर्णन करून ठेवलं. काय केलं? नेती नेती, की आम्हाला दिसणारं जे ब्रह्माचं स्वरूप आहे की बाबा हे कारण असेल ना, की ते ब्रह्माने हे सगळं निर्माण केलं आहे, हेच त्याचं कारण आहे निर्मितीचं. आहे जागा यापुढे आहे, हे निर्मितीचं कारण आहे असं वेदांच्या ठिकाणी नाही हो म्हणाले. त्यांनी निर्माण केलं आहे त्याचं तो कारण आहे असंही काही आम्हाला म्हणता येत नाही. दुसरा नेती म्हणतो की लोकांना असं वाटेल हे सगळं जे काही निर्माण झालं आहे हे कार्यब्रह्म म्हणजे तो आहे. नाही हो म्हणाले, तसाही तो काही नाही आहे, तो कार्यब्रह्मसुद्धा नाही आहे. आणि म्हणून जे वेद म्हणतो की ज्या कक्षेपर्यंत शब्द पोचतो त्या कक्षेपर्यंत त्या ब्रह्माचं साक्षात वर्णन करता येत नाही, प्रत्यक्ष वर्णन होत नाही, पूर्णार्थाने वर्णन होत नाही. आणि म्हणून मग तिथे नेती नेती म्हणून वेदविषय जिथे संपवतात तिथे तिथे वेद जिथे हा विषय संपवतात तिथे मनुष्याने ह्या ईश्वराला कोणी निर्माण केलं आहे हा प्रश्न कशाकरता उपस्थित करावा? ज्याला काही वाचण्याची, ज्याला काही समजून घेण्याची ताकद आहे तो असे निरर्थक प्रश्न उभे नाही करू शकत. त्यामुळे आपल्या मनामध्ये आपण नेहमी निस्संदेह असावं की ज्याला आम्ही परमात्मा, ज्याला आम्ही परब्रह्म म्हटलं आहे, किंवा ब्रह्मसूत्रकारांनी आपल्या पहिल्या अध्यायामध्ये ब्रह्मच कसं जगाचं कारण आहे हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि ते त्यांनी सिद्ध केलं आहे. ब्रह्मसूत्र वाचून बघावं की ज्याच्यामध्ये ह्या जगाचं कारण ब्रह्मच कसं आहे, त्या ब्रह्माला आणखीन काही कारण संभवत नाही. इथपर्यंत ठीक आहे. ह्या आरोप का घेतला आपण? दुसरा आरोप आहे लगेच गीतेवरती की गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाचाच अहंकार गेला नाही आहे, तर आम्हाला कशाला सांगता की अहंकार सोडा म्हणून? कारण सारखा मी मी ममेव माम मामेव हे सगळं जेव्हा भगवंत सांगतो कुठला अहंकार? आणि भगवंत जे सांगतो आहे ती वस्तुस्थिती आहे. हे जर गीता वाचताना आपल्याला कळत नसेल तर गीता आपण वाचू नये. कारण काय, तत्त्वज्ञानाची कोणतीही पुस्तकं छापून आपल्यासमोर उभी आहेत याचा अर्थ ते वाचलेल्यावरती काहीही कुतर्क करण्याकरता ती पुस्तकं समोर नाही आहेत. आपल्याला जर प्रामाणिकपणे तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर मूलभूत भूमिका समजून घ्या ना. तत्त्वज्ञान म्हणजे काय आधी समजून घ्या. तत्त्वज्ञानाच्या विषयांकडे वळताना कोणत्या प्रकाराने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे समजून घ्या. कोणतेही विषय घ्या, आत्ताचं सुद्धा फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, बायोलॉजी घ्या, कोणताही विषय समजून घेताना आपल्याला त्या विषयाचं पूर्ण आकलन आहे का, किंवा त्या विषयाच्या मुळाशी आम्ही जातो का नाही. तेही विषय काही गृहीत कृत्य आपल्याकडे ठेवल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यांनाही काही गोष्टी मान्य करायला लागतात. हे एवढं मान्य केलं आहे आणि मग सगळे विषय आम्ही मांडतो आहे. साधं उदाहरण आहे, फेनॉमिनन चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन. साधी गोष्ट फिजिक्समध्ये अगदी मूलभूत गोष्ट सांगितली. स्केल ऑफ ऑब्झर्वेशन बघितलं तर पाणी उकळत आहे, पाणी थंड आहे आणि पाण्याचं बर्फ झालं आहे. गुणधर्म पूर्ण वेगळे आहेत. कारण तुम्ही बर्फ बघता आहात, तुम्ही उकळतं पाणी पाहता, तुम्ही सामान्य पाणी पाहता. मग असं जर प्रत्येक वेळी बदलतं तर ह्याही क्षेत्रामध्ये बघत असताना हा बदल लक्षात घेतलाच पाहिजे. आता भगवान श्रीकृष्ण आहे, भगवान श्रीकृष्णांनी त्याचं उत्तर गीतेत देऊन ठेवलं आहे, किंवा आपण पुढे म्हणू उत्तर तर त्यांनी दिलंच आहे की मी योगारूढ स्थितीत आहे आणि योगारूढ स्थितीमध्ये मी हा विषय मांडतो आहे. म्हणजे हे उत्तर खरं पुरेसं आहे. पण अर्जुनाने लोकांच्या शंकेकरता एक शंका उभी करून अर्जुन म्हणतात भगवंताला युद्ध संपल्यानंतर की भगवंता आपण आता अगदी शिळोप्याच्या गप्पा मारायला बसावं तसे बसलेले आहोत, तर आता तू मला सांग की तू त्यावेळी मला जी गीता सांगितलीस, काही ती माझी मनस्थिती वेगळी होती,
तुझी मनस्थिती काय असेल मला माहीत नाही, की मला म्हणजे युद्धाला भाग पाडणं किंवा युद्धाला प्रवृत्त करणं अशी आहे म्हणून तू त्यावेळी मला सांगत असेल. तर म्हणाले आत्ता ती स्थिती नाही आहे. आत्ता तर आपण दोघेही जण इथे मोकळेपणाने बोलतोय. सांग बरं मला. भगवंत सांगतात की आता मला तो विषय नाही मांडता येणार, कारण त्यावेळी मी योगारूढ होतो. मी योगावरती आरूढ म्हणजे मी योग म्हणजे काय? जोडलं जाणं. कुणाशी जोडलं जाणं? माझ्या मूळ रूपाशी. मी कुणाशी जोडलो गेलो? तू नर आणि नारायण या रूपामध्ये आम्ही जर अवतार घेतला असेल आणि मी कृष्ण झालो आणि तू अर्जुन झाला असेल, तर त्यावेळी मी कृष्ण नव्हतो. त्यावेळी मी साक्षात ते निखळ ब्रह्म होतो आणि ते तुला ऐकवत होतं. त्यामुळे ती जी अवस्था आहे किंवा ती जी वस्तुस्थिती आहे ती तशीच होती की तो मीच आहे. माझ्या पलीकडे कोण आहे? ह्या सृष्टीचा चालक करता या सगळ्या गोष्टींच्या पुन्हा मी पलीकडे होतो. आणि त्यामुळे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु किंवा मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे किंवा सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. काय जे मी अहम म्हटलं तर त्या प्रत्येक अहमच्या मागे तो जो परमात्मा आहे, म्हणजे असं आम्हाला समजायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे की साक्षात परमात्म तत्व वस्तुस्थिती आमच्या पुढे कथन करते. हा केवढा मोठा भाग आहे की आम्हाला त्याच्यामधून जर तत्त्वज्ञानाची भूमिकाच समजत नसेल तर हे असे वेड्यासारखे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उत्पन्न करतो. आणि त्यामुळे गीतेमध्ये कृष्णाचा अहंकार एवढा आहे तर आमच्या अहंकाराला काय? काही अडचण नाही आहे. कृष्णासारखं वागा आणि तसाच अहंकार ठेवा. कारण मोठ्यांचं चरित्र जे आहे ते चरित्र तुमच्याही ठिकाणी येऊ दे आणि मग तुम्ही त्याच्यावरती वक्तव्य करा. आता गोष्ट एक, आपण अद्वैतांनी सुरुवात केली. अद्वैत म्हणजे एक, तो एकटा एक परमात्मा, एकोहम, माझा मी एकटा एक आहे. काय केलं त्यांनी? त्या एकाचे त्यांनी दोन केले. कशाकरता केले? कारण त्याला ही सृष्टी निर्माण करायची आहे म्हणून. मग सृष्टी निर्माण करताना काय केलं? त्याच्याच हे जग कशाच्या बाहेर आहे? त्याच्या बाहेरच नाही आहे. त्यामुळे हे सगळं त्याच्याच कोशात आहे. या एका जगाचा विचार करताना तर आम्हाला कशाचाच करायला नको. कशाचाच म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असलेला परमात्मा आहे असा विचार करायची आम्हाला गरज नाही. आणि आम्ही जर तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा परमात्मा जर जनक आहे, उत्पत्ती स्थिती लयाचा कारक आहे असं म्हटलं तर आम्हाला म्हणावं लागेल त्याच्या पोटामध्ये कुठे आमचं हे ब्रह्मांड आहे, त्याच्या पोटात कुठे इकडे दुसरं ब्रह्मांड आहे, तिसरं ब्रह्मांड आहे. पण आम्हाला इतर ब्रह्मांडाचा विचारच करायचा नाही, आमच्याच ब्रह्मांडाचा विचार करायचा आहे. तर ह्या ब्रह्मांडामध्ये निर्माण करताना त्यांनी काय घातलं? त्यांनी दोन गोष्टी टाकल्या. आपलं जे चैतन्य आहे तेही टाकलं आणि त्यांनी आपली शक्ती आहे तीही टाकली. म्हणून कोण दोन टाकले? पुरुष आणि प्रकृती. गीताकारांनी हे शब्द वापरले म्हणून आपण वापरू. नाही तर ब्रह्म आणि माया, इथे प्रकृती आणि पुरुष, किंवा मध्वाचार्यांनी म्हटलं आहे तसं विष्णू सर्वोत्तम तत्व आणि रमा, काहीही म्हण. त्याला कुठले शब्द वापरले याला महत्त्व नाही. पण एक शक्ती स्वरूप आहे आणि एक चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूपाला शक्ती स्वरूपाचा धक्का लागत नाही आणि ह्याला शक्तीला हा पुरुष म्हणजे हे जे चैतन्य आहे ते त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. एकमेकांपासून वेगळे आहेत का? नाही, एकमेकांशी संलग्नच आहेत. म्हणजे इथे काय झालं? परमेश्वरांनी आपल्या अंतर्गत एक द्वैत निर्माण करून त्यांनी पुरुष आणि प्रकृती निर्माण केले. म्हणजे जगात काय निर्माण केलं त्यांनी? द्वैत. या जगात द्वैत जे निर्माण केलं त्या द्वैताला त्यांनी काय स्वरूप दिलं? आणि त्यांनी काय म्हटलं गीताकारांनी? द्वंद्व. गीताकारांनी त्याला द्वंद्व म्हटलं, द्वैत नाही म्हटलं. शेड डिफरन्स आहे, थोडासा फरक आहे. काय फरक आहे? द्वंद्व आहे आणि द्वैत आहे. द्वैत आहेत म्हणजे दोन आयडेंटिटीज मान्य केल्या आहेत, दोन गोष्टी वेगळ्या मान्य केल्या आहेत. कुणी मान्य केल्या आहेत? मध्वाचार्यांनी मान्य केल्या आहेत. कशा मान्य केल्या आहेत? आमचं विष्णू सर्वोत्तम तत्व आहे आणि त्याची जी रमा आहे ती त्याची दासी आहे. म्हणजे भगवंत आणि भक्त हा जो भाव आहे किंवा भगवंत आणि त्याचा दास हा जो भाव आहे तो भाव घेऊन ही भूमिका त्यांनी मांडली आहे. उपनिषदां म्हणजे कसं असतं बघा,
जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हासुद्धा मूळ सूत्र सुटलेलं नसतं. तेव्हा त्यांनी काय म्हटलं की आता हे एक होतं त्याचे दोन झाले. हे दोन झाले सांगताना गीताकारांनी कुठेही द्वैत शब्द वापरला नाही. गीताकारांनी शब्द वापरला द्वंद्व. द्वंद्व का वापरला शब्द? त्याचं कारण असं की हे भिन्न नाहीच आहे, हे एकच आहे मुळात. फक्त आता सोयीकरता भगवंताला हे जग निर्माण करण्याकरता दोन भागामध्ये आणावं लागलं. मग व्याख्या काय केली योगाची? समत्वम योग उच्यते. समभावाला येणं म्हणजे योगाला प्राप्त होणं. कोणत्या कोणत्या प्रकारांनी समभावाला येणं? सर्व प्रकारांनी समभावाला येणं. म्हणून त्यांनी शीत उष्ण, मान अपमान दिलंच आहे. सुख दुःख सर्व पातळीवरती तुम्ही हे द्वंद्व लक्षात घ्या. कारण का सुखदुःखाच्यामध्ये त्याचा जो त्रास आहे तो साक्षात अंतःकरणाला आहे. मान अपमानाचा त्रास आहे तो मनुष्याच्या अहंकाराला ठेच पोचवणार आहे. आणि सुखदुःखाचा जो त्रास आहे व्यावहारिक पातळीवर शरीराला. आणि सगळे त्रास सगळ्या पातळीवर होतात. जरी मानापमानाचा त्रास झाला तरी शरीरावर परिणाम होतोच. सुखदुःखाचा त्रास झाला तरी शरीरावर परिणाम होतो. पण बोलायला आपण म्हणू की असे हे 2-3 प्रकार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हे त्रास होतात किंवा त्या सगळ्याचा परिणाम हा कुठे शरीरावर, कुठे मनावर, कुठे बुद्धीवर, कुठे अहंकारावर होत राहतो. मग आता हे जे द्वंद्व आहे हे मुळातलं द्वंद्व त्यांनी संपूर्ण जगतामध्ये ते द्वंद्व आलं. म्हणजे आपल्याला मुद्दा लक्षात आला का? एक परमात्मा जेव्हा त्यांनी स्वतःला अंतर्गत विभाजित करून घेतलं त्याबरोबर या जगामध्ये द्वंद्व सुरू झालं. आणि म्हणून आपण काय म्हणतो, हे जे जग आहे ते द्वंद्वात्मक आहे. म्हणून दिवस आहे, रात्र आहे, सुख आहे, दुःख आहे, मान आहे, अपमान आहे, काही मिळवण्यासारखं आहे, काही सोडण्यासारखं आहे. की या सर्व एकमेकांच्या परस्पर विरोधी गोष्टी. त्या ठिकाणी आनंद आहे तर दुःख आहे. म्हणजे मनुष्याला दोन्ही गोष्टी आहेत की त्या ठिकाणी आपल्याला एकाच्या ठिकाणी. आणि अलीकडे आपण असं म्हणतो की आनंदाला म्हणजे काही तत्ववेत्यांनी म्हटलं आहे की आनंदाला पर्यायी शब्द नाही हो. म्हणजे सुखाला पर्यायी शब्द दुःख आहे पण आनंदाला पर्यायी शब्द नाही. पण असंही काही म्हणता येत नाही. कारण एखादी गोष्ट बघून माणसाला खूप आनंद झाला आणि त्याच वेळी एखादी गोष्ट अशी घडली की ज्याच्यामुळे दुःख झालं. म्हणजे आनंद मावळला. त्याचा आनंद जेव्हा मावळतो तेव्हा आनंदाची स्थिती राहत नाही. शब्दाचाच किस काढायचा तर मन खट्टू झालं. मन जर आनंदित झालं तर मन खट्टू झालं. घ्या द्वंद्वाला शब्द आहे असो. आपल्याला त्याच्या चिकित्सेत नाही पडायचं. पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची की हे जग जे आहे हे पूर्ण द्वंद्वातच असणार आहे. पण ते द्वंद्व कसं आहे? कारण आपल्याला जेव्हा गीताकार सांगतात की योगामध्ये समत्वम योग उच्यते, समभावाला कसं येईल? या दोन गोष्टी समभावाला कशा येईल? इथे पाणी आहे, इथं तेल आहे. या दोघांच्यामध्ये साम्यावस्था येईल का? नाही. म्हणजे सुख आणि दुःख हे जर एकमेकांपासून पोल सापार्ट आहे, अगदी पूर्णपणे विरुद्ध टोकाला आहे, तर ते सुटले असते का? आणि ते समभावाला आले असते का? नसते आले. पण का येतात? का येतात? कारण ते आतमध्ये एकमेकांना चिकटलेलेच आहे. म्हणजे दुःख आहे आणि सुख आहे. खूप आहे दुःख पण थोडंसं सुख आहे. कारण या जगामध्ये पूर्णार्थाने काही वेगळं असत नाही. नुसतं पाप आहे असत नाही, नुसतं पुण्य आहे असत नाही. पापामध्ये थोडंसं तरी पुण्य असतं, त्या पुण्यामध्ये थोडासा तरी पापाचा दोष असतो. त्याचं कारण असं आहे की ह्या जगामध्ये असणारं जे द्वंद्व आहे ते पूर्णार्थाने दोन तुकडे नाहीत. का नाहीत? कारण परमात्मा दोन तुकडे नाही आहे म्हणून तो अद्वैत आहे. हे कायम आपण लक्षात ठेवायचं की अद्वैत आम्ही सिद्ध करायला आम्हाला गंमत वाटली म्हणून जसं फॉर अ चेंज आम्ही अद्वैत स्वीकारलं आहे असं नाही. केळ्याची भजी केली ती नाही बरी वाटली म्हणून कांद्याची केली, द्वैत नाही बरं वाटलं म्हणून अद्वैतच, असं इतकं ते सोपं नाही आहे. अद्वैताला बाधाच येऊ शकत नाही. उपनिषदांचं वचन किंवा उपनिषदांचं तत्त्वज्ञान अद्वैताचं आहे असं का गीताकारांनी सगळ्याचं सार काढलं आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, ते काय आहे? ते गीतामृतम आहे. ते जे अमृत आहे ते अमृत काय सांगतं आम्हाला
की हे द्वंद्व त्यांनी एकदम आम्हाला नटशेलमध्ये अगदी थोडक्यात कुठे आणून पोचवलं. त्यांनी सांगितलं योगाची व्याख्या घ्या, समत्वम योग उच्यते. समत्व भावाला येऊ शकाल का? का नाही येणार? ह्या इकडच्या दुःखाच्या टोकावरून आणि इकडच्या सुखाच्या टोकावरून आत 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 यायला लागा. दुःखही सोडत जा, सुखही सोडत जा. जेव्हा ते दोघे येऊन एकत्र मिळतील तेव्हा सुखही राहणार नाही, तेव्हा दुःखही राहणार नाही. तेव्हा काय भाव येईल? अंतःकरणाचा समभाव येईल. तो जो अंतःकरणाचा समभाव आहे तो योग आहे. आता तो जर योग आहे तर हे सगळं ह्या जगामध्ये जेव्हा आपण आत्ता म्हणतोय की ह्या जगामध्ये हे द्वंद्व असं त्या एक अद्वैत, दोन म्हणजे त्यांनी स्वतःला विभागून घेतलेलं आपल्याच पोटामध्ये असलेला पुरुष आणि ती प्रकृती, तिथे दोन आले. हे जग निर्माण झालं. हे जग कशाने निर्माण झालं? कसं निर्माण झालं? हे जग काय फक्त द्वंद्वात राहिलं का? नाही. या जगामध्ये द्वंद्व हा गुणधर्म म्हणून राहिला. मग प्रत्यक्ष निर्माण झालेलं जग, सुख पाहत नाही आम्ही, दुःख पाहत नाही, आम्हाला मान दिसत नाही, आम्हाला अपमान दिसत नाही, आम्हाला थंडी दिसत नाही, आम्हाला उष्णता दिसत नाही. हे जसे गुणवाचक आहेत तसे जे प्रत्यक्ष दिसणार आहे ते जग निर्माण केलं. ते जग कशात किती निर्माण झालं? कशाने निर्माण? त्रयीत, त्रिपुटी. आणि मग आम्ही त्रिपुटीत आहोत. आम्ही कशात आहोत? आम्ही सगळे त्रिपुटीत आहोत. त्यामुळे आम्ही सगळे त्रिपुटीमध्ये व्यवहार करतो. कशाचा व्यवहार? भजन आहे किंवा भक्त आहे, भक्त आहे भज्य आहे त्याचं भजन आहे, किंवा भक्त आहे भज्य आहे भक्ती आहे, ध्यान आहे, ध्येय आहे, ध्याता आहे. कोणतीही कृती 3 डायमेन्शनशिवाय होत नाही. आता ही सगळी कृती ह्या जगामध्ये कशी टाकून दिली? काय नियम लावून दिला ह्या जगाला? ह्या सगळ्याला पुन्हा काहीतरी एक नियम पाहिजे ना जोडणार. तो नियम एकच आहे की हे जग हा कर्मलोक आहे. या जगामध्ये कर्मानी सगळी फळं मिळतात. कर्म केल्याचंच फळ मिळतं. चांगल्या कर्माचं चांगलं, वाईट कर्माचं वाईट, मध्यम कर्माचं मध्यम, जे जसं असेल तसं. पण आम्ही कर्माचंच फल घेतो. भगवंतानी काय सांगितलं? जास्त भर कशावर दिला? कर्मावरच दिला. आणि का दिला? कारण शेवटी ज्याच्या त्याच्या हातात ज्याचं त्याचं भविष्य घडवणं आहे. जसं वामनराव पाई म्हणतात तसं तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार, तू घडवतोस. तुला कशाने घडवतोस? तुझ्या कर्माने घडवतोस. आता हे जे घडवणं आहे हे घडवणं कशावर अवलंबून राहतं? भगवंताचं जे काल हे स्वरूप आहे ते भगवंतानी कालम कालकलातीतम कलिताशीषम कलिदोषग्नम कालत्रय गती हेतुर प्रणमत गोविंदम परमानंदम. त्या गोविंदाचं स्वरूप कसं आहे? काल हे त्याचं रूप आहे. ते रूप त्यांनी आमच्या जगात टाकून दिलं. जसं आम्हाला न दिसणारं पुरुष प्रकृती हे रूप टाकलं आहे तसं काल हे रूप टाकलं आहे. त्या काल ह्या रूपाने काय होतं? उत्पत्ती स्थिती लयाचा जो हे आहे चक्र आहे ते चालू राहतं. नाही तर कसं राहील? कशाच्या अधिष्ठानावर हे चक्र चालेल? या सृष्टीचं चक्र कशाच्या अधिष्ठानावर चालेल? म्हणून भगवत दुसरी व्याख्या काय करतात योगाची? योग कर्मसु कौशलम. योग हा जो आहे तो कर्माच्या कौशल्यात आहे. कर्माचं कौशल्य 2 गोष्टींवर अवलंबून आहे. या त्रिपुटीवर अवलंबून आहे आणि चौथं या डायमेन्शनवर अवलंबून आहे. कोणते डायमेन्शन? काल. काल ही मिती. म्हणजे आईन्स्टाईनला काल ही मिती आहे हे शोधायला आत्ता 19वे शतक उजाडलं. आणि काल ह्या मितीवर हे जग उभं आहे हे आम्ही केव्हाच मूलभूत तत्त्वज्ञानात सांगितलं. म्हणजे आपल्याला कोणत्याच अभिनिवेशाने आता बोलायची गरज नाही, कारण तो काळ संपला. ज्या काळामध्ये आम्हाला हिरहिरीने आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे, तो कसा सत्य आहे, हिरहिरीने मांडावं लागायचं. आणि त्यावेळी लोक आम्हाला चिडवायचे. म्हणजे काय व्हायचं की तुम्हाला जर कधी याच्यात बोलावलं रोटरीमध्ये किंवा आणखीन अशा काही क्लब्समध्ये आणि मग भाषण करायला सांगायचे. मग काहीतरी विषय आपला असाच असतो, दुसरा काय असणार तत्त्वज्ञानाचा. आपण काही मांडलं की त्याचा समारोप करताना जो समारोप करणार आहे बोलून झालेलं असतं. आता ह्याचं तोंड बंद आहे, त्याचं तोंड पूर्णपणे स्वतंत्र आहे की तो आपल्याला ऐकवतो. तो सांगतो की म्हणे हे बघा बाई, तुम्ही हे सगळे विषय मांडता ना, हे काय आम्हाला पटणार आहेत का? पण म्हणाले असं आहे, आम्ही तुम्हाला बोलावलं आहे आणि तुम्ही हे सगळं विज्ञान म्हणून आम्हाला सांगता आहात म्हणून आम्ही ऐकून घेतो, एवढं खरं, बाकी काही खरं नाही. आता उत्तर द्यायला तर आपल्याला जागा नसते,
कारण पुन्हा फिरून बोलायला तर संपला ना. त्या सभेचा प्रोटोकॉल जो आहे, जे काही त्याचे नियम आहेत त्याप्रमाणे शेवटचा समारोप झाला अध्यक्षाचा की झाला. आज परिस्थिती अशी आहे की असं आहे, आयुष्यभर हे सगळे टक्के टोणपे मान अपमान खाल्लेलेच आहेत ना. मग जेव्हा परिस्थिती आपल्याला अनुकूल होते तेव्हा आता आपण सुद्धा नागाने फडावू म्हणजे उभा राहावा तसे आपण आता बोलतो. आम्हाला तर गरजच नाही तुम्हाला शिकवायची. आमचा धर्म चांगला आहे आणि सनातन धर्म शाश्वत आहे, तो सर्वदूर पसरलेला आहे. आम्हाला सांगायचं कारणच नाही आहे. तुम्हाला पटत असेल तर आमच्या धर्माचा विचार करा, पटत नसेल तर करू नका. आम्हाला काही घेणं देणं पडलेलं नाही. पण ही आज बोलायची स्थिती आहे, म्हणून आपल्यापुढे मांडायचं असं की सगळं जे कर्म आहे हे त्रिपुटीत आहे. हे त्रिपुटीतलं जे कर्म आहे त्या त्रिपुटीतल्या कर्माला आयाम मात्र कालाचा आहे. योग्य वेळी योग्य काली आपण तोही विषय घेतला आहे की धर्म संयोगाने माणसाचं कर्म व्हावं. धर्मसंयोग पाहिजे, कर्मसंयोग पाहिजे. आणि त्यावेळी धर्मसंयोग काय? योग्य काळी योग्य कर्म करणं. त्यांनी जे सांगितलं आहे ते. आता योग्य काळी योग्य कर्म आता आपण किती खाली उतरलो? 1, 2, 3, 4. आता इथे खाली उतरल्यानंतर आता आपण काय काय बघितलं? उपनिषदं पाहिली, ब्रह्मसूत्र पाहिलं आणि आता गीता काय म्हणते ते पाहतोय. आणि पाहिलं आहे कशा अर्थाने की कर्मातलं कौशल्य. कर्मातलं कौशल्य. तर गीताकार कर्म कुठे नाकारतात आणि सगळे पुन्हा एक घोळ घालायला किंवा तिथे एक मेष तयार करायला बसलेले आहेत की अहो तुम्ही कर्म आणि संन्यास या शब्दांच्यामध्ये फार घोळ घालून ठेवलेला आहे आणि त्यामुळे कर्माला काय म्हणावं नेमकं आम्हाला कळत नाही. यज्ञीय कर्म म्हणावं का दैनंदिन जीवनातलं कर्म म्हणावं, काही अडचण नाही आहे. हे का प्रश्न उभा राहतो? कारण तुम्ही वाचलेलं नाही आहे म्हणून. समोरचा मनुष्य जेव्हा शंका उत्पन्न करतो आणि आपल्या धर्मावर किंवा आपल्या कर्मकांडावर किंवा वेदांवर जे आरोप करतो तो आरोप तो का करतो? कारण आपण त्याला म्हणू शकतो की तुम्ही वाचलं नाही आहे, तुम्हाला माहिती नाही. काय माहिती नाही आहे? आम्हाला कर्म कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कर्म किती प्रकाराने आम्ही प्रतिपादित केलं आहे तुम्हाला माहिती आहे का? कर्माचं पहिलं प्रतिपादन काय? श्रौतवाङ्मय. श्रौतवाङ्मय म्हणजे कोण? वेद. वेदांनी पहिल्यांदा कर्म प्रतिपादित केलं आहे. यज्ञाच्या रूपाने केलं आहे, प्रार्थनांच्या रूपाने केलं आहे. आपल्याला प्रत्यक्ष आपल्याकडून काही घडावं याकरता म्हणून केलेलं आहे. म्हणजे कसं काही ज्या पद्धती आहेत, काही ज्या रीतिरिवाज आहेत तेही काही श्रौतवाङ्मयामध्ये मांडले. आणि बाकीचं आता आपण बोललो त्याप्रमाणे देवतांची उपासना आहे. त्यामध्ये हे करू नका म्हणजे सामिष भोजन जास्तीत जास्त करू नका, तसंच अपेयपान करू नका. आणि त्याकरता सूक्त आहेत त्याचा त्या ठिकाणी निषेध केलेला आहे. काही जे थोडक्यात काय की आचारसुद्धा वेदाच्या वाङ्मयामध्ये त्यांनी अंतर्भूत करून घेतलेला आहे. ते वाङ्मय आणि ती चाल म्हणजे तो आचार, तो आचाराचा धर्म इतका कडक आहे की जे जसं म्हटलं आहे तसं. त्याकरताच ती प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते की भीष्माचार्यांना जेव्हा राजा शंतनू आपल्याकडून जेव्हा तर्पण करतो आणि त्या जे तिथे ते पिंड ठेवलेले आहेत तर त्या पिंडांना जेव्हा तो नमस्कार करतो किंवा त्याला जे काही उपचार करतो, काय अक्षतवाद, हळद कुंकवा वगैरे वगैरे, तर साक्षात हात समोर येतात ना. त्या ठिकाणी भीष्माचार्याने चुकून बोलले ह्यांचे हां तर हात समोर येतात. त्याबरोबर तो राजा म्हणतो की आपण का नाही ह्याचा स्वीकार केला, या माझ्या पिंडांचा का नाही स्वीकार केला? तर तेव्हा बरोबर आहे भीष्माचार्यच म्हणाले, माझं काही चुकलं नाही. हो परीक्षिताने केलं नाही म्हणजे भीष्माचार्यांचं केलं असं म्हणलं गेलं. हो भीष्माचार्यांनी शंतनूंचं करताना हात आले. हां बरोबर. तर त्यांनी शब्द चुकला बोलायला, मला कळलं नाही काय मी बोलले ते. तर त्यावेळी जेव्हा तो पिंड घ्यायचा तर तो पिंड स्वीकारला नाही. तर त्यांच्या हातावर त्यांनी नाही घेतला तो पिंड. मग त्यांनी पुन्हा विचारलं की असं का झालं, हा पिंड का नाही घेतला गेला? ते म्हणाले हे कर्मकांड आहे. कर्मकांडात जेव्हा पिंड निर्माण करायचं आणि त्या पिंडावरती
संस्कार करायचा तर पिंडावरच केला पाहिजे, हातावर नाही. जे इतकं त्याच्या ठिकाणी जे अगदी म्हणजे गुरुजींना वगैरे जर आपण विचारलं तर ते सांगतात की समजा आपल्याला श्रौत म्हणजे हे सगळं श्रौत कर्म आहे ते इतकं कडक आहे, त्याचे नियम इतके कडक आहेत की जे वेदांनी जसं सांगितलं बस ती आज्ञा आणि त्या आज्ञेप्रमाणेच फक्त व्यवहार करायचा. आता समजा त्यांनी तिथे लिहिलं आहे की 108 प्रकारची दानं द्यायची. तुम्ही म्हणाल आमची परिस्थिती चांगली, आम्ही 1008 प्रकारची दानं देऊ शकतो. नाही चालणार. 1090 चालणार नाही, 190 चालणार नाही, 1000 नाही, 108 म्हणजे 108च. इतकं घ्यायचं धान्य म्हणजे तितकंच घ्यायचं, तेवढ्याचाच तो पुरोडाश करायचा म्हणजे तो तसाच करायचा. इतक्या कडक नियमांनी, इतक्या आचार्यांच्या कडक नियमांनी ते जे कर्म आहे ते श्रौत कर्म आहे. ते ज्याला करता येतं ते कर्म उत्तम प्रकाराने करणं, त्याच्याकरता व्याख्या काय, योग कर्मसु कौशलम. हे आम्हाला येत नाही, आम्हाला जमत नाही, आम्ही ते सोडून दिलं आहे. मग त्याच्याकरता सोय सगळी सोय करून ठेवली वेदामध्ये. नाही, पळवाट नाही, बिलकुल नाही. आपल्याला खालपर्यंत त्यांनी सोय दिली. दुसरी सोय काय दिली आपल्याला, स्मार्त कर्म. स्मार्त कर्मामध्ये काय केलं त्यांनी, ऋषीमुनी आहेत, त्या ऋषीमुनींनी मंत्र घेतले वेदातले. मंत्र सगळे वेदातलेच आहेत, वेदाच्या पलीकडे वेगळं काही नाही आहे. मंत्र त्यातले घेतले, आम्हाला त्या मंत्रांच्या माध्यमामधून अनुष्ठान सांगितलं की ह्या मंत्रांचा उपयोग असा असा करा, ह्या मंत्रांच्या साह्याने असं असं कर्मकांड करा आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जगा. आता उदाहरण आपल्याला सांगायचं तर सकाळी उठल्यापासून आपण कसं जगायचं याकरता आपल्याला मंत्र दिलेले आहेत, वेदांनी दिलेले आहेत. स्मार्त मंत्रांमध्ये आपल्याला जसं आपण सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती वगैरे वगैरे या पद्धतीने सकाळी उठल्यावर आंघोळ झाली, भस्म धारण करणं विधी आहे, सकाळी संध्या विधी आहे, भोजनाच्या पूर्वी विधी आहे. हे सगळं स्मार्त कर्म आहे आणि दिवसभर ते त्या मंत्रांशी आणि कर्माशी निगडीत करून श्रौत कर्मापेक्षा सोपं केलं. आणि ते आपल्याकडे जे वैदिक वेदांचं अध्ययन वगैरे करायचे, दशग्रंथी व्हायचे, आत्तापर्यंत ते लोक हा सगळा विषय सांभाळत होते आणि ते आपलं कर्मकांड अशा प्रकारे करत होते. आता ते कर्मसुद्धा करणं आम्हाला होणार नाही हेही माहिती आहे, कारण जेव्हा व्यासांनी कलियुगाकरता धर्म ठेवला तेव्हा सगळ्याचा विचार करूनच ठेवलेला आहे आणि तो मुळातच केलेला आहे. म्हणजे आमच्याकरताच वेगळा करून दिला आहे असं नाही आहे. त्या सगळ्या कर्माचे भाग त्याही काळामध्ये द्वापारयुगात पण आहेत. असं काही नाही आहे की त्यांना त्या युगामध्ये जगण्याकरता गरज नव्हती. हे जमत नाही तेव्हा तिसरा प्रकार दिला, पुराण. आणि म्हणून आपल्याकडे कुठेही देवळांमध्ये वेदोक्त मंत्रांनी देवाची उपासना करायची का पुराणोक्त मंत्रांनी देवाची उपासना करायची हा भेद आहे. पुराणोक्तला नियम फार शिथिल आहे. मग आता ते कर्म कोणतं झालं, पौराणिक कर्म झालं. हे कोणतं कर्म झालं, स्मार्त कर्म झालं. म्हणून श्रौत आणि स्मार्त कर्म असा आपल्याकडे जो विषय आलेला आहे किंवा शब्द आला आहे तो याकरता आला. भगवंतांनी कर्मशब्द काय ॲट रँडम वापरलेला नाही आहे, आम्हाला वाटलं वापरायला म्हणून वापरला असं नाही आहे. त्या कर्मामध्ये सगळा अंतर्भाव आहे की श्रौत कर्माचा आहे, स्मार्त कर्माचा आहे, पौराणिक कर्माचा आहे. आम्हाला आता मोठ्या मोठ्या मंदिरांमधून जेव्हा पूजा अर्चा समोरचा माणूस बघितला की त्यांच्या लक्षात येतं आचारसंपन्न आहे नाही, याचा श्रौत कर्माने याच्याकरता कसा अभिषेक किंवा देवतेची पूजा करता येईल. ते स्मार्त कर्माने करत नाही, कारण श्रौत आणि स्मार्त दोन्ही कर्मांच्यामध्ये विशेषता आहे, दोन्हींच्यामध्येही काही अधिकार लागतो, दोन्हींच्याहीमध्ये त्याचं आचरण लागतं. आम्ही सोडत गेलो, आम्ही त्या वेदाला बडवतो, अरे तुम्ही सोडवलं आहे, तुम्हाला नको म्हणून तुम्ही सोडून दिलं. वेदांनी नाही सोडा म्हणून सांगितलं किंवा कर्म सुटावं म्हणून ते सुटलेलं नाही किंवा तुम्हाला करू नका म्हणून ते कर्म दिलं नाही असं नाही. ज्यांनी ज्यांनी सोडलं सगळ्यांनीच सोडलं. आता कोणी ठेवलं, कोणीच ठेवलं नाही. पुराणोक्त कर्मा करता म्हणून सगळ्या देवतांमध्ये कुणी आम्हाला अभिषेक करत पुराणोक्त करतं. सगळ्या ठिकाणी पुराणोक्तचा विचार केला. आता मग धर्म काय झाला आमचा, श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म झाला.
कारण धर्म विचारातच घेतला पाहिजे. नुसतं तत्त्वज्ञान पुढं जाऊच शकत नाही. कारण तत्त्वज्ञान हे प्रकट होतं कर्माच्याच माध्यमातून. कारण आम्ही व्यवहार काय करतो याच्यावरती आहे. तत्त्वज्ञानाने बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवून या तृप्त कोण झालं. नुसतं आपल्या तोंडाने काहीतरी बोलत बसायचं, त्याला काय अर्थ आहे. एक तरी गोष्ट आचरणात आणली नाही तर मग त्या बोलण्याला अर्थ शून्य आहे. आणि त्यामुळे आचार हा महत्त्वाचा आहे. आचार प्रभव धर्म, तो सगळ्याला उत्पन्न करणार. प्रभव म्हणजे उत्पन्न करणारा आहे, बलवान करणारा आहे. त्याच्यातून सर्व गोष्टी उत्पन्न होतात. त्यामुळे आचारावर अधिक भर आहे. म्हणून हा कर्मावरचा जो भर आहे तो भगवंतांनी उगीच नाही दिला. त्या ठिकाणी परफेक्ट बॅलन्स आहे गीतेमध्ये. कर्माचं वजन आणि तत्त्वज्ञानाचं वजन यात वर खाली नाही आहे. दोन्ही पारडी समेला आहेत. त्यांनी त्यांच्याकडून समानताच ठेवली आहे. म्हणून योग म्हणजे काय तर समत्वम योग उच्यते, लक्षात घ्या म्हणाले. इथे योग म्हणजे कुठेही तुम्ही जर त्याच्यामध्ये तरतम कराल तर तिथे साम्यावस्था येणार नाही. साम्यावस्था जिथे येत नाही तिथे मनुष्याला त्यामधून काही साधत नाही. अर्थात ती स्थिती फार वरची, तो विषय आपण थोडा बाजूला ठेवू. इथे योग कर्मसु कौशलम ही व्याख्या आपल्याकरता आहे की त्या कर्मामध्ये कुशलता आणणं सगळ्या बाबतीत, शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या सर्व बाबतीमध्ये कुशलतेने कर्म करणं ही खरी आमची परीक्षा आहे. हा खरा आमचा आचारधर्म आहे. हे खरं आमचं अध्यात्म आहे. हे खरं आम्हीच. म्हणून आपल्याकडे लोक म्हणतात की समजा एखाद्याची आंघोळ उशिरा 11:30 वाजता कुणी आंघोळीला गेला असं कुणी म्हटलं आणि माहिती आहे किंवा ह्या घरातली लोकं तशी श्रद्धाळू आहे, धार्मिक आहे, आचरण सांभाळणारी आहेत, तर तो समोरचा माणूस अरे बापरे इतक्या वेळेपर्यंत आंघोळ केली नाही वाटतं असं म्हणत नाही. तो म्हणतो कितवी आंघोळ विचारा. म्हणजे त्याचं मन त्या माणसाकरता असा नाही विचार करत. उलटा तो बिचारा खरंच 11 वाजता पहिलीच आंघोळ करत असेल, पण समोरच्याला असं वाटतं नाही बाबा आचरणशील मनुष्य आहे, हा काय 11:30पर्यंत आंघोळ न करता राहील, ह्याची आंघोळ सूर्योदयालाच होत असली पाहिजे. आता त्याची कितव्या वेळाची आंघोळ आहे आपल्याला माहीत नाही. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की हा पुराणोक्त धर्म तोही काही आचार सांगतोच. त्या आचाराप्रमाणे पण आम्हाला नाही जगता आलं. सांगताना संकल्पाकरता श्रुती स्मृती पुराणोक्त असं म्हणून आपण कर्मकांड करतो. त्या सगळ्या कर्माचा अंतर्भाव आमच्या गीतेने केलेला आहे. एवढं सगळं करूनसुद्धा आम्हाला हे पुराणोक्त कर्मसुद्धा जमत नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा संत परंपरा प्रभावी झाली आणि संतांनी म्हणजे हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सांगायची वेळ आली की बाबा जाऊ दे, तुला यातलं काही समजत नाही, काही करता येत नाही, करणं शक्य नाही, सगळं सोडून दे, नाम तर घे. आणि त्यामुळे गोंदवलेकर महाराजांचा दयाचा जनी जन्म नामात झाला तसं झालं ते की लोकांच्या मध्ये नामाचा प्रभाव आमच्या भागात महाराष्ट्रात जास्त प्राबल्याने व्हावा याच्याकरता संत आले. म्हणजे आता झालं काय, श्रौत वाङ्मय हे कोणाकरता होतं की वैदिक कल्याणा, वैश्विक कल्याणाकरता. वैदिक वाङ्मय आहे वैश्विक कल्याण. एक मंत्र उच्चारला, एक कामना केली तर ती कामना त्या वैदिकाची वैयक्तिक नव्हती. कारण वैदिकाला मान का एवढा, या ऋषीमुनींना हे राजे एवढे का मानत होते, कारण त्यांच्या मुखातला प्रत्येक मंत्र हा विश्वकल्याणाकरता असे. म्हणजे श्रौत वाङ्मयाच्या पद्धतीने जर माणसांनी आचरण केलं किंवा श्रौताचार जर आम्ही सांभाळला तर प्रत्येक शब्द हा विश्वकल्याणाकरता आहे. स्मृती प्रमाणे आचार केला, श्रौत आचार नाही जमला, स्मार्त आचार सुरू झाला. तर स्मार्त आचार कुठपर्यंत प्रभावी आहे, त्याच्या देशाकरता प्रभावी आहे. त्याचं जे वचन आहे आणि त्याचा आचार आहे तो आचार त्या देशाला राखतो. विश्वाला राखण्याचं सामर्थ्य नाही पण देशाला राखण्याचं सामर्थ्य. आणि पौराणिक जो व्यवहार करतो किंवा तो आचार सांभाळतो तो पौराणिक आचार हा कुटुंबाचं कल्याण करणार आहे. आता तिन्ही झाले. आता त्याच्या पुढे संत का आले
ते म्हणाले हे करण्याची ताकदच तुमची राहिली नाही. या संकल्पाकरता तुमच्याकडनं काही होत नाही, आता वैयक्तिक शाणे व्हा. आणि म्हणून या नामस्मरणाने जर आम्हाला काही प्राप्त होत असेल तर आमचं वैयक्तिक कल्याण आम्हाला साधता येतं. दुसऱ्याचं कल्याण साधण्याचं सामर्थ्य नाही. दुसऱ्याचं कल्याण साधण्याचं सामर्थ्य याकरता मनाची भूमिका आणि व्यापकता फार वेगळी आहे. कारण तो आचार त्या ठिकाणी असल्याशिवाय. आता काय झालं आहे, शंकराचार्यांचं भाष्य आणि संन्यास ग्रहणानंतर मोक्षाचा विचार या सर्व गोष्टी उत्तर प्रदेशामध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढीला लागल्या आणि त्या प्रमाणात आचार्यांच्या भाष्यावरून लोकांनी आपल्याला सगळे सोयीस्कर अर्थ, अरे कर्मकांडाला काही अर्थ नाही, ते कर्मकांड सोडून द्या असं कुणीच म्हटलं नाही. त्या कर्मकांडांनी देहाची आणि चित्ताची शुद्धी किती आणि कोणत्या पातळीवर करून घ्यायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, हे ज्याचं त्याचं सामर्थ्य आहे. मग आत्ता सध्या स्वामी रामभद्राचार्य जे आहेत आपल्या रामानुजाचार्यांच्या मठावरचे आत्ताचे उत्तराधिकारी, केवढं सामर्थ्य आहे. म्हणजे संपूर्ण कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळे थक्क झाले. सुप्रीम कोर्टामध्ये काढला होता त्याच्यावरती म्हणजे ज्याला आपण आक्षेप म्हणू किंवा आरोप करणारं, अहो तुम्ही सांगताय एवढे सगळे आम्हाला पुरावे देताय, हे आहे असं वेदामध्ये, ही रामभूमीच आहे, ही रामाची जन्मभूमीच आहे, तुम्ही सांगता, सांगा बरं पुरावे. ते म्हणाले इथे सांगतो. आणि त्यांनी सर्व पुरावे त्या नोंदीसहित सांगितले की वेदामध्ये इथे असे, हे अमक्या ठिकाणी इथे असं, त्या ठिकाणी तिथे उल्लेख. ते म्हणाले आम्ही निकाल देऊ, पण आधी तुम्ही सांगितलेले पुरावे आम्ही सत्य आहेत का बघू. आणि त्यांनी त्या पुराव्यांचा शोध घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं एकही पुराव्याचा पत्ता चुकलेला नाही, सगळे संदर्भ बरोबर आहेत. आणि त्या वकिलांनी, मुसलमान आहे तो, त्यांनी सांगितलं मी इतकी विद्वत्ता पाहिली, एवढी विद्वत्ताच आम्ही, अहो एवढी विद्वत्ता यायला हे एवढं आचरण लागतं. वेद जे शिकवतो हे केलं तर काय होतं, ते केलं तर काय होतं, माझं वागणं हे माझं प्रमाण असू दे. आपण ज्या ठिकाणी आहोत, आपली जी कुवत आहे त्याच पद्धतीप्रमाणे आम्ही वागणार आहे. परंतु आम्ही जे आणि जसं वागतो ते आणि तसंच योग्य आहे असं जर आम्ही समजायला लागलो ना तर तो वेडेपणा आहे. हे फार मोठं क्षेत्र आहे, कर्माचं क्षेत्रसुद्धा फार मोठं आहे. आणि म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये जेव्हा हे रामकृष्ण संघाची स्थापना केली, त्या स्थापनेमध्ये ही जी 16 त्यांची जे म्हणजे सगळे आनंदच आहेत, विवेकानंदांसारखे योगानंद, ब्रह्मानंद वगैरे नावं, त्यांनी सगळे आनंदच आहेत सगळे संन्यासाची नावं घेताना. तर त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये रामकृष्णांनी असं म्हटलं की रामकृष्णांच्याकडे खूप मोठं सामर्थ्य होतं तांत्रिक, की समोरचा मुलगा आपल्या पुढे आला तर त्या मुलाला आपल्याला कसा घडवायचा आहे आणि तो घडवताना कसा घडवायचा. त्यांनी सांगितलं मी तू इथं झोप, आज तू माझ्या जवळ ये, आज तू माझ्या जवळ बस, बस. त्यांना त्याचं काय करायचं आहे ते, ही कोण आहेत हे विश्वकल्याण करण्याचं सामर्थ्य असणारे सत्पुरुष आहे, की ज्यांच्या ठिकाणी त्यांना घडवण्याचं सामर्थ्य. ते कुठून आलं, त्यांनी विवेकानंदांना सांगितलं. आणि एकदा त्यांचा तो योगेन नावाचा शिष्य आहे, तर त्याला असं वाटलं की यांच्याकडे काहीतरी विद्या आहे, ती विद्या आपल्याला मिळावी. आणि म्हणून तो गेला रामकृष्णांकडे आणि त्यांना म्हणाला की मला ही विद्या द्या. तर त्यांनी सांगितलं बाळ ही विद्या तुझ्याकरता नाही, एक तर ही तुझ्या ठिकाणी राहणार नाही, तुझ्या ठिकाणी त्या विद्येचं सामर्थ्य असणार नाही, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की ज्याला विश्वकल्याण करायचं आहे त्यालाच ह्या सगळ्या शक्ती सांभाळाव्या लागतात. कारण या शक्तीचा उपयोग जगाकरता आहे, या शक्तींचा उपयोग आमच्याकरता नाही आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे म्हटलं आहे की कुणीही सिद्धी मिळवतं आणि ती सिद्धी आपल्याकरता वापरतं, ती सिद्धी टिकत नाही, ती राहत नाही, त्याचे परिणाम पण का जातात. कारण हे फार मोठं तप आहे, हा फार मोठा आचाराचा परिणाम आहे. कुठे व्यवहारात एवढंसं केलं आणि मनुष्य जर म्हणायला लागला मी असा आहे मी तसा आहे तर काय करायचं, ते तसं होत नाही. आणि म्हणून हा जो श्रौत कर्माचा विचार आहे, या श्रौत कर्माचा विचार एका वेगळ्या पद्धतीने आहे. स्मार्त कर्माचा विचारसुद्धा आचरणसंपन्न माणसे, लोकमान्य टिळक त्याचं उदाहरण आहे आपल्यासमोर व्यवहारामध्ये,
की आपलं दैनंदिन आचरण त्यांनी कधी सोडलं नाही आणि आपल्या कर्माच्या त्यांनी जे कर्म आपल्याकरता स्वीकारलं त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं. केवढं सामर्थ्य होतं त्यांच्या चरित्रामधल्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी मंडालेचा तुरुंग सोडला आणि सगळी बाग सुकली. तो त्या माळीने आपली आठवण सांगितलेली आहे की एवढ्या सत्पुरुषाच्या सहवासामध्ये ती झाडं होती. ते नाहीत म्हटल्याबरोबर ती झाडं दुःखी झाली आणि ती सगळी हे होऊन गेली, सुकून गेली बाग. त्या माळ्याचाच दुसरा अनुभव त्यांनी सांगितला की माझ्या नातवाला इतकं मोठं दुखणं झालेलं असताना तो बरा होत नाही आहे, मरणोन्मुख आहे. अशा मुलाला माझ्या नातवाला मी घेऊन आलो आणि त्यांना म्हटलं की आता सगळे उपाय माझे थकले, तुम्ही या मुलाला आशीर्वाद द्या. ते म्हणाले आशीर्वाद कशाला पाहिजे आणि म्हणाले माझ्याकडे काही असं सामर्थ्य नाही की मी आशीर्वाद देऊन त्याला बरा करेन. पण म्हणाले माझ्या अंगावरचं उपरणं घालतो, त्याच्या अंगावर घेऊन जाते. त्याच्या अंगावर त्यांनी उपरणं घातलं, मुलगा पुढे बरा झाला. उपरण्यात सामर्थ्य आहे. म्हणजे इतकं त्या व्यक्तीच्या शरीरात, स्पर्शात, नजरेत, बोलण्यात, त्याच्या वस्त्रात. हा कर्मकांड हा विषय थट्टेवारी नेण्याचा नाही आहे. आणि म्हणून भगवंतानी कर्माचं जे एकम सांख्यमच योगमच य पश्यती स पश्यती म्हटलंच आहे की सांख्य म्हणजे ज्ञान आहे आणि योग म्हणजे कर्म आहे. त्यामुळे ज्ञान आणि कर्मामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे आणि कर्म नाही. आज दुर्दैवानी या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जी लंबी लंबी प्रवचनं करतात, काय आहे त्याच्यामध्ये? कुठलाही आचारधर्म शिकवत नाही. समर्थांनी म्हटलं आहे असे अडक्याचे 3 गुरु मिळाले तरी करू नका. जो आचार सोडतो किंवा जो आचार करण्याकरता त्याचा प्रभाव सांगत नाही, त्याचा प्रभाव सांगत नाही, तो आचार नव्हे, तो धर्म नव्हे, ते प्रवचन नव्हे, ते मार्गदर्शन नव्हे, तो बोध नव्हे. बोध जो आहे तो असा खणखणीत बोध आहे. आणि म्हणून गीताकारांनी कर्माला एवढं पण डावललं नाही. म्हणजे आता मग कर्मप्रधान गीता आहे का? एका बाजूनी. दुसरा नाही, ती ज्ञानप्रधान गीता आहे त्या बाजूनी. आपण म्हणतो तसं भगवंतांनी सांगितलं समत्वम योग उच्यते. सगळे योग समभावाला आहेत, कोणी वेगळे नाही आहेत. कर्मकांड कमी नाही आहे, ज्ञानकांड किंवा ज्ञानमार्ग किंवा ज्ञानयोग कमी नाही आहे, भक्तियोग कमी नाही आहे, तसाच ध्यानयोगही कमी नाही आहे. तरीही शेवटी ते म्हणतात की तस्मात योगी भवार्जुन म्हणाले तरी शेवटी ते म्हणतात की मला भक्तच झालेला आवडेल, मला भक्तच श्रेष्ठ आहे. का आहे? कारण अनन्य शरणागती जी आहे, जे समर्पण आहे ते समर्पण भक्तीत आहे, इतरत्र नाही. आणि त्यामुळे ही सर्वात शेवटची स्थिती आहे की ज्याच्यात अहंकाराची अत्यंतिक निवृत्ती आहे. आणि म्हणून भगवंतांनी हा विषय जो आपल्यापुढे मांडला आहे तो विषय या भूमिकेतून मांडला आहे. तिसरा विषय आपण म्हटलं तसं की या ठिकाणी पुराणोक्त विषय मांडला आहे. चौथा विषय मांडला आहे तो संतांनी मांडला आहे. आमच्या वैयक्तिक कल्याणाकरता जो विषय मांडला आहे, या वैयक्तिक कल्याणामध्ये आम्ही जर त्या कल्याणाचा विचार गीतेपासून नाही केला, गीता आम्हाला सांगते, अनेक प्रकारे सांगते. गीतेची आम्ही खिल्लीसुद्धा उडवतो. गीतेबद्दल काहीही बोललं जातं, लोक कोणत्याही प्रकाराने त्याच्यावरती चेष्टा करतात. म्हणजे यज्ञ किंवा तप ह्याही विषयांचा त्या ठिकाणी त्यांनी जो परामर्श, त्यांनी सगळ्याचा परामर्श घेतला. यज्ञ, दान आणि तप यांचा परामर्श घेतला आहे. ज्ञानमार्गाचा परामर्श तर घेतलाच आहे. 15वा अध्याय ज्ञानाच्याच करता आहे, 13वा अध्याय ज्ञानाच्याच करता आहे. त्याच्याचबरोबर 18वा अध्याय तर एकाध्यायी गीता आहे, तो ज्ञानाच्याच करता आहे. ध्यानाकरता 6वा अध्याय घेतलाच आहे. आणि जिथे जिथे अगदी शेवटीसुद्धा पुन्हा जिथे जिथे म्हणून योगाचा विषय येतो, तिथे तिथे ध्यानाचा विषय जेव्हा जेव्हा घ्यायचा तेव्हा तेव्हा भगवंतांनी त्याचा विचार मांडला की योगमार्ग म्हणजे ध्यानयोगाने माणसाने साधना करणे. आता लोक सांगतात, काही प्रकारचं ध्यान सांगतात आणि त्या ध्यानाचा त्या ठिकाणी जेव्हा फलाचा भाग सांगतात तेव्हा म्हणतात की रोज ध्यान करा. रोज ध्यान केलं की त्याचा लाभ आहे. आणि जर समजा
तुम्ही आता ध्यान करायला घेतलं आणि तुम्ही जर ध्यान सोडून दिलं तर तुमच्यावरती त्याचा उलटा परिणाम होईल. उलटा परिणाम कसा होईल? ते तिथेच थांबेल. उलटा परिणाम होणारं जर ध्यान असतं तर ज्ञानेश्वर माऊलींनी विवरण करताना असं म्हटलं नसतं की ठीक आहे, अभ्यास करतो आहे, योगाची पायरी चढतो आहे, ध्यानमार्गाचा अवलंब केला आहे, पण चालता चालता आयुष्य संपलं आहे आणि जे मिळवायचं आहे ते पुरतेपणी अजून मिळालेलं नाही. असं असताना जर त्याचा देह पडला तर आता जिथपर्यंतचा अभ्यास झाला आहे तो अभ्यास पुढच्या जन्मात सुरू होईल. जर पुढचा जन्म कधी घेईल तोपर्यंत ते राहिलेलं आहे, मग ते पहिलं सगळं निश्चित जाईल. एक साधी गोष्ट गीताकारांनी सांगितली आहे. कारण आता काही यूट्यूबवरनं हे सगळं जे येत असतं, जे आपण पाहत असतो, त्याच्यामधून ह्या गोष्टी मी पाहिल्या म्हणून आपल्याला सांगते की त्यांनी कशा प्रकारे याचं नुकसान होतं असं गीताकारांनी स्वच्छ सांगितलं. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती आणि स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो भयात. एवढासा जरी धर्म आम्ही केला तरी महान भयापासून तो आम्हाला दूर करतो. म्हणजे जर आमच्याकडनं ध्यानासारखा एक चांगल्या मार्गाचा अवलंब झाला तर ते ध्यान आमचं नुकसान कसं करील आणि ते आम्हाला त्रासात कसं पाडील. हां, प्रगती खुंटे. आपल्याला सुद्धा कळतं की आपण जर ध्यानाचा अभ्यास थोडाफार करत असू, एखाद महिनाभर तब्येत बरी नाही म्हणून मनुष्याने जर ध्यानधारणा केली नाही किंवा तो त्याच्या जे काय बसतो एक डोळे मिटून एकाग्र करायचा प्रयत्न करतो ते जर त्यांनी केलं नाही तर काय होऊ शकतं? काही दिवस गेल्यानंतर ती जी काही स्थिती प्राप्त झालेली असते त्याच्यापासून मागे जातो. पुन्हा त्या स्थितीला यायला 4, 8, 2, 4 आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे कदाचित 15 दिवस, कदाचित महिना लागेल. लागणार नाही असं नाही, कारण सुटतं ना, मागे येतं. मागे येतं याचा अर्थ तुमचं नुकसान झालं, तुमची प्रकृती बिघडली, तुम्हाला व्याधी जडले, असं नाही होत. असं नाही होऊ शकत. म्हणजे असं जे आश्वासन आहे गीताकारांनी दिलेलं, त्या आश्वासन या 2 वचनांमध्ये प्रखर आहे आणि ठाशीव आहे की स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो भयात. जे आम्ही योग्य कार्य करतो आहोत त्या कार्यातून आम्हाला अपयश संभवत नाही किंवा अयोग्य काही घडणं संभवत नाही. आणि हेही आहे, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती. जे जे म्हणून कल्याणाचं आहे ते ते आम्ही आमच्या जीवनामध्ये अवलंबलं तर आम्हाला कधी अकल्याणाच्या दिशेने जावं लागत. अहो, भगवंत असं करतच नाही. आता जसे व्हिडिओज येत आहेत, ह्या व्हिडिओजवरती आता सध्या तर म्हणजे मला माहीत नाही की का त्याचं पेव फुटलं आहे, परंतु पहाटे 3 वाजता उठा आणि ध्यान करा. नाही उठून बसता आलं तर आडवेच झोपलेले राहा. आडवेच झोपलेले असताना 3 वेळा तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे ती इच्छा आडवं असतानाच आपल्या मनाशी 3 वेळा त्याचा उच्चार करा. आणि पुन्हा जागं व्हायचं नसलं, तुम्हाला झोपायचं असलं तर लगेच पुन्हा झोपून जा. हे एवढं केलं तरी तुमचं हे ठीक होईल. दुसरं, पहाटे 3 वाजता जर तुम्हाला आपोआप जाग येत असेल आणि जर तुम्ही उठत असाल त्यावेळी तर उठा, ध्यानाला बसा. काय तुम्ही देवाचं म्हणणार असाल ते म्हणा, जे करायचं असेल ते करा. कारण देव तुम्हाला त्यावेळी उठवत असतो, त्याला तुमच्याकडनं काहीतरी करून घ्यायचं असतं म्हणून तो 3 वाजता उठवतो. म्हणून तरी तुम्ही करा. काय गोष्टी आहेत ह्या? देव सकाळी 3 वाजता उठवायला कशाला येईल? आम्हाला आमच्याच शारीरिक दुर्बलतेमुळे मनुष्याला उठावं लागतं. 3 वाजता उठावं गेलं तर 4 वाजता उठावं लागेल. परंतु हे जे सांगणं आहे ना, या सांगण्यामधून मनुष्य या अध्यात्माची थोडी हे करतो, म्हणजे त्याचा दर्जा थोडा खालावतो, त्याची थोडी किंमत, त्याचं मूल्य या अशा तऱ्हेने थोडंसं विपरीत होतं. गीताकारांनी प्रत्येक गोष्ट स्वच्छ सांगितलेली आहे आणि ती प्रत्येक गोष्ट सांगताना, विभूती सांगताना, त्या विभूतींचा आम्ही अभ्यास करताना आम्हाला, म्हणजे विभूतींचा अभ्यास म्हणण्याचं कारण असं, कुणी गंगेची उपासना करतं, कुणी कोणत्या देवतेची, पिंपळाला कुणी प्रदक्षिणा घालतं, कुणी औदुंबराच्या ठिकाणी श्रेष्ठत्व मानतं, कुणी बेलाच्या ठिकाणी मानतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो
त्या गोष्टींच्या बरोबर जर काही वेड्यावाकड्या गोष्टी जर माणसं ह्या विभूती योगाच्याबद्दल बोलायला लागली तर अवघड आहे. आणि त्यामुळे जो भगवंतांनी सांगितलेला विषय आहे गीतेमध्ये, त्या विषयात वेडीवाकडी माणसांनी कुठल्याही प्रकारे ह्या विद्वानांनी ढवळाढवळ करू नये अशी त्यांना नम्र विनंती आहे. आणि त्यामुळे दुसरं असं की यामध्ये आणखी मी जे मुद्दे माझ्या बाजूने आपल्याला सांगायचे ठरवले होते त्याच्यामध्ये आणखीन असं आहे की ह्या कांडांमध्ये कर्मकांड, तसंच त्याच्यामध्ये ज्ञानकांड आणि उपासनाकांड अशी 3 कांड आहेत. या 3 कांडांच्यापैकी जे उपासनाकांड आहे त्या उपासनाकांडाचं स्वरूप काय, किंवा त्या उपासनाकांडाला कसं जाणून घ्यावं, किंवा ते उपासना हा आपला वैयक्तिक विषय आहे. आणि भगवंतांनी गीतेमध्ये जो विषय सांगितला आहे उपासनेच्या दृष्टीने, भक्तीच्या अंगाने, ध्यानाच्या अंगाने, ज्ञानाच्या अंगाने, त्या उपासनेचं स्वरूप विचारात घेतलं तर त्यांनी कसं ज्ञान मिळवायचं याच्याकरता ज्या श्लोकाचा अर्धा भाग सांगितला आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. 3 गोष्टी सांगितल्या की तद्विधी प्रणिपातेन कसं प्राप्त करावं, प्रणिपात करावा, नमस्कार करावा, आपण शरणागत व्हावं आणि शरणागत होऊन त्या सगळ्या प्राप्त करण्याची अपेक्षा करावी. प्रणिपात झाला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेनं आपण प्रश्न विचारावेत, आपली शंका असेल ती शंका निरसन करून घ्यावी आणि सेवया सेवा करावी की सेवेनी उपासना पूर्ण होते. आणि त्यामुळे या उपासनेची जी ही 2-3 अंग आहेत, प्रश्न कोणाला विचारावा, प्रश्न कोणालाही विचारायला जाऊ नये. आजच्या काळामध्ये आपल्याला तर काही कळत नाही की कोण प्रामाणिक आहे आणि कोण अप्रामाणिक आहे. त्यामुळे आपल्या अडचणी घेऊन आपण कोणाकडे गेलो आणि त्यांनी आपल्याला कसं घेरलं आपल्याला काही समजू शकत नाही. आणि त्यामुळे प्रश्न देवालाच विचारावा. काय विचारायचं आहे देवाच्या समोर बसावं, देवाला म्हणावं देवा हे काही कळत नाही आपल्याला, हे काय चाललं आहे आपल्याला काही माहीत नाही. ज्या अर्थी ते आपल्याला कळत नाही आहे किंवा ज्या अर्थी हे आपल्या विरुद्ध होत आहे त्या अर्थी आपलं काय चुकलं आहे, काय चुकलं आहे म्हणून हे आपल्या मनाप्रमाणे होत नाही, काय चुकलं आहे म्हणून आपल्याला त्रासदायक, देईल तो उत्तर. कारण असं आहे तो आपल्या अकल्याणाचं काही करत नाही. आपल्याला घडलेल्या कोणत्याही घटनेचं जरी दुःख होत असलं की देवा असं नको होतं घडायला, देवा तसं नको होतं घडायला, पण देव म्हणतो जे तुला आत्ता योग्य आहे तेच मी करतो आहे. आपल्याला माहीत नसतं की कोणत्या कर्माचा तो निचरा करून टाकतो आहे आणि त्याला तो का करायचा आहे, त्याला तो केव्हा करायचा आहे, त्याला तो कसा करायचा आहे. कारण शेवटी सगळ्या कर्मफलाचा दाता तो आहे. आणि त्यामुळे भगवंत तेच सांगतात ना की बाबा मला शरण ये, बस तू काही करू नको, म्हणजे तुझ्या डोक्याला कुठे ताप शिल्लक राहणारच नाही आणि तुझ्या मनाने तू विचार करणारच नाहीस. म्हणजे हे असं का झालं, तसं का झालं, आणि म्हणून ते प्रश्न सोडवायला तू आणखीन अन्य ठिकाणी जाणार नाहीस. आणि म्हणून काय विचारायचे असतील प्रश्न, आज परिस्थिती फार कठीण आहे. म्हणजे मी तर त्या यूट्यूबचं नाव चव्हाठा असंच ठेवलं. तिथं काहीही टाकतच राहतात लोक, काहीही टाकत असतात. त्याच्यावरती त्याचे फायदे खूप आहेत. म्हणजे मी आत्ता फायद्याची बाजू बोलत नाही आहे, जी बोलते आहे ती नुकसानाची बाजू बोलते की जे काही नुकसान करणारं समोर येत आहे त्याचा विवेक आता आम्हाला करायला पाहिजे की त्या यूट्यूबवर आम्ही काय बघावं. तुमचा म्हणजे पुढचा जन्म काय असेल ते आम्ही सांगतो. अरे हे भगवंताचे पप्पा लागून गेले की काय, कोण आहे पुढचा जन्म हे सांग. अहो तो डिसाईड करणारा परमात्मा आहे. पुढचा जन्म कोणता येणार आहे तो परमेश्वर ठरविल, तुम्ही कोण ठरवणार. काहीही म्हणजे तिथे जे काही येत असतं ते काहीही येत असतं. कुणी काहीही लिहित असतो, कुणी काहीही तिथे मांडत असतो, दाखवत असतो. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की परिप्रश्नेनं सेवया यामध्ये फार मोठा माणूस पाहिजे. म्हणजे रामभद्राचार्य जेव्हा सांगतात की 2024 साली नक्कीच नरेंद्र मोदी निवडून येणार आहेत, 2024 साली नक्कीच भारताची परिस्थिती बदलणार आहे. अगदी परवाच्या दिवशी माझ्या ओळखीचे एक जण गेले होते बंगलोरला, तेव्हा गोविंदाचार्य म्हणाले नाही
आता काळ भारताचा सुरू झाला आहे. म्हणजे ही जी सगळी सिनियर माणसं आहेत, जी मोठी माणसं आहेत, ज्यांनी आयुष्यभर काही तप केलेलं आहे, ज्यांना माहिती आहे परिस्थिती काय आहे, अशा माणसांनी काही बोललं तर ठीक आहे. आता हे कुणी उठावं आणि उडपटांसारखं काही पण बोलावं, काय त्याला अर्थ नाही. हे सगळं जे काय आहे ते काही कळतच नाही आपल्याला. तर सांगण्याचा हेतू असा की गीतेमध्ये त्यांनी 2-3 गोष्टी आम्हाला सांगून ठेवल्या आहेत की जीवन हा यज्ञ आहे आणि जीवनामध्ये काहीही मिळवताना त्यागाशिवाय मिळतं असं नाहीच आहे. निस्वार्थ जीवन जगल्याशिवाय आमचा स्वार्थ सिद्धच होत नाही. आम्हाला निस्वार्थच असावं लागतं, तेव्हा स्वचा अर्थ कळतो की आपल्याला काय जे हवं आहे, आपलं कशात कल्याण आहे हे तेव्हाच कळतं. कारण जोपर्यंत आम्ही निस्वार्थपणे काहीच करत नाही, मला काहीतरी पाहिजे, कशाला काहीतरी पाहिजे, काही नको, बघेल ना तो परिस्थिती अशी का देतो. आणि त्यांनी आणि प्रश्न अलीकडे काय असतो जास्त त्या तरुण मुलींच्याकडनं, काही थोडं विपरीत झालं की त्या म्हणतात, अरे हे मलाच का, मग दुसऱ्याला होऊ दे का. मलाच काचा अर्थ पुढं काय आला, म्हणजे मला नको दुसऱ्याला होऊ दे, म्हणजे त्याला झालं तर चालेल पण मला व्हायला नको. म्हणजे ही जर भूमिका असेल तर भगवंत तुमच्या कोणत्या कोणत्या पापाचा निचरा करून घेईल माहिती नाही. आणि जर आमची शरणागतीची भूमिका असेल तर आमच्या कल्याणाकरता तो आमच्या कोणत्या कोणत्या पापाचा निचरा करून घेईल याची पण आम्हाला कल्पना नाही. आणि त्यामुळे दोष त्याला देऊच नाही की तो असं का त्यांनी केलं, काय नाही, जे केलं ते केलं, जे झालं ते झालं. कारण कुठल्या तरी मोठ्या संकटापेक्षा त्यांनी लहान संकटावरती आपल्याला निभावून नेलं. तर संकट का आलं देवा, हे असं कसं मला झालं, कसं झालं नाही, आता काय झालं त्यातनं बाहेर पडलं. आणि त्यामुळे यज्ञ, दान आणि तप या तीनही ठिकाणी हे तप आहे. खरोखरीच हे एक तप आहे की मनुष्य जे येईल ते मुकाट्याने स्वीकारतो आणि आपल्या जीवनात फक्त मार्ग शोधत पुढे निघतो. ठीक आहे, आला हा प्रसंगात, आता यातनं मार्ग कसा काढायचा, याला पर्याय किती तेवढे बघायचे, त्याच्यातनं आपण बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. दुसरं आम्ही काय करू शकतो, कारण जीवनामध्ये जे काही म्हणून आमच्याकरता येऊन पडलेलं आहे ते पडलेलंच आहे. पण भगवंतांनी सांगितलं, जो निस्वार्थपणे माझ्या ठिकाणी कर्म करत राहील त्याचे सगळे सगळे भले बुरे जे योग आहेत ते सगळेच्या सगळे दूर करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे. ते म्हणून तर ते म्हणतात मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. तेवढं एक जरी लक्षात ठेवलं ना की तू माझ्याकडे तुझं सगळं कल्याणच मी तुला देईन, सगळ्याचे दोष कमी करून, नष्ट करून, सौम्य करून तुझं जीवन अधिकाधिक सुखी बनवण्याचा मी प्रयत्न करेन. आम्ही जर त्याच्याशी शरणागत राहिलो तर हे घडेलच घडेल. आणि त्यामुळे आपल्याकडे आता उपासनेच्या बाबतीमध्ये वैयक्तिक पातळीवर आपण जसं म्हटलं की आज जर काही शिल्लक राहिलं असेल तर वैयक्तिक पातळीवर फक्त उपासना शिल्लक राहील. ती उपासना करताना इथे सेवा आहे, त्याच्यामध्ये भाग की देवाची सेवा मंत्रांनी करीन, देवाची सेवा जपानी करीन, देवाची सेवा मी ध्यानमार्गाने करीन किंवा पूजा आदी किंवा काही ना काहीतरी अनुष्ठानं आदी या माध्यमातून करीन. तर ते जे सेवेचं स्वरूप आहे, ती जी सेवा आहे, तर ती सेवा करणारा जो भक्त आहे त्या भक्ताची जी सेवा आहे ती सेवा भगवंतानी स्वीकारली पाहिजे. म्हणजे सेवा आणि सेवन, भगवंतानी त्याचं सेवन केलं पाहिजे, त्यांनी मिळवलं पाहिजे, त्यांनी त्याचा स्वतःचा मी तुष्ट आहे, तू जे करून दिलंस ना माझ्याकरता, जे करतोयस ना त्याच्यात मी संतुष्ट आहे असं भगवंतानी म्हटलं पाहिजे. कसं भगवंत काय रोज हाय हॅलो किंवा फोनवरनं सारखे मिस कॉल देत बसणार नाही, अरे आत्ता तू तुझं देवाचं करतोस पण आत्ता मी संतुष्ट झालो आहे म्हणून तुला मेसेज पाठवला, म्हणून तुला कॉल केला, असं तर काही तो आपल्याशी करणार नाही आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. पण फार सुंदर त्याच्यावरचं एक विवेचन आहे. त्यांनी सांगितलं की भगवंत सेवन करतो, तो नक्की सेवन करतो याची माझं मलाच उत्तर मिळतं. कसं उत्तर मिळतं म्हणाले, जेव्हा त्याची उपासना करताना मी पूर्ण एकाग्र आहे. मला तो देव काय करतो
तो माझं स्वीकारतो की नाही हा विचार करण्याशी काही घेणं देणं नाही. मी आत्ता जो मंत्र म्हणतोय हा मंत्र असा आहे का, हा मंत्र तसा आहे का, तो मला त्याचं फळ देईल का, तो मला त्याचं फळ देणार नाही, याच्याशी सुद्धा मला काही घेणं देणं नाही. मी आत्ता हे स्तोत्र म्हणतोय ना, बस. आता जे म्हणतो आहे त्याच्याबरोबर मी किती एकाग्र झालो आहे, मी किती मनापासून म्हणतो आहे, मी किती आवडीने म्हणतो आहे. हे म्हणजे सत्य असत्याची मन केले ग्वाही, तुकाराम महाराज म्हणतात तसं आपण त्याचे ग्वाही आहोत. आपल्यालाच कळतं आज मनापासून केलं का आज मनापासून केलं नाही. साधं आपण ध्यानाला बसलो तर आपल्याला कळतं की मन आज आपलं एकाग्र आहे का नाही. एखाद दिवशी 2 मिनिटात एकाग्र होतं, एखाद दिवशी 5 मिनटं लागतात, एखाद दिवशी अर्धा तास गेला तरी मन एकाग्र होत नाही. मग आपला विचार करावा, काय आपलं शरीरातील काही कमतरता आहे का, मनाची दुर्बलता आहे का, मन एकाग्र होत नाही का, बुद्धी आपली विचारांनी ग्रासली आहे उलट्या पालट्या, का कशाचं आपण बुद्धीने टेन्शन घेतलं आहे, कशाचा ताणतणाव घेऊन आपल्याला हे जमत नाही आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की ते त्यावेळी जमत नाही. जमत नाही ही गोष्ट खरी आहे तेव्हाच ज्याचं त्याला कळतं की हे जे मी करतो हे भगवंताला अर्पण होणारच नाही. त्यामुळे तो सेवन करतो याची साक्ष माझ्याचकडे, ह्याची खूण माझ्याच जवळ आहे. आणि म्हणून त्यांनी भगवंताचा, गीताकारांचा फार सुंदर सूत्ररूपामध्ये मांडलेला विषय, प्रसादस्तु प्रसन्नता. ईश्वराचा प्रसाद आहे. काय आहे? आमच्या अंतःकरणाची प्रसन्नता. म्हणून पुन्हा सांगते आपल्याला की त्या टी व्हीवरती इतक्या प्रकारांनी सांगितलं जातं की तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल तर तुम्ही हसत राहा, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. त्याच्याकरता काय करा, लोकांना न कळू देता खोली बंद करा आणि खोलीमध्ये एक 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 मिनिट असं धरून त्यांनी त्याचं ते कोष्टक मांडलं आहे त्यांनी की तुम्ही 10 मिनिटामध्ये 10 मिनिटं हसत राहा. म्हणजे दिवसाचे 24 तास तुमच्या बॉडीचं जे पेन आहे ते पेन दूर करणारं जे एन्झाईम आहे ते एन्झाईम शरीरामध्ये आपोआप निर्माण होईल. आणि ते निर्माण झालं की तुमची जी पेन किलर्स आहेत किंवा जी औषधं आहेत ती औषधं दूर होतील. तुम्हाला जर जोराजोरात हसून, म्हणजे आपली खोली बंद करून हा 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 हो हो असं हसून नाही काही करता आलं तर तुम्ही तुमच्या मनामध्ये हसा. आणि मग जे मनात हसायचं ते तुम्ही कल्पना करा, मी हृदयात हसतो आहे, कल्पना करा मी इथे डोळ्यात हसतो आहे, मी नाकात हसतो आहे, मी तोंडात हसतो आहे, मी माझ्या फुफ्फुसांमध्ये हसतो आहे, मी माझ्या पोटात हसतो आहे. आणि म्हणाले अशी, त्याला इनर लाफ असं त्यांनी नाव दिलं आहे. आणि तुम्ही ते इनर लाफ करा म्हणजे तुमचे जे एन्झाईम्स आहेत ते ताबडतोब क्रिएट व्हायला लागतील आणि तुमची दुखणी आपोआप कमी होतील. एवढ्या कृत्रिम गोष्टी अवलंबायची काय गरज आहे? कारण जे तुम्हाला माहीत नाही, त्या हसण्याने काय होतं माहीत नाही, ते हसणं म्हणजे काय सामर्थ्य आहे आम्हाला माहीत नाही. त्या हसण्याने एन्झाईम्स आमचे सिक्रिट होतात असं तुम्ही जेव्हा म्हणतात, त्यांचे स्राव अंतस्राव वाढतात आणि आमच्या ठिकाणी शरीराची व्याधी कमी होते. ही सगळी एक कल्पनाच आहे ना. कल्पनेशिवाय हे काय आहे? मग ईश्वरावरती श्रद्धा ठेवली, त्याचं नामस्मरण केलं तर ज्याचा अनुभव घेऊन त्याच्या कन्फर्मेटरी टेस्ट कालाकालातून लोक घेत आहेत, ठिकठिकाणी लोक घेत आहेत, त्याचा अनुभव लोक सांगत आहेत. ती सगळी माणसं काही अशी हॅकूक नाही आहेत की आपलं काहीतरी सांगायचं आहे म्हणून सांगतायत. असं जर आहे मग त्यावर विश्वास ठेवा ना. हे कृत्रिम हसायची काय गरज आहे? हे कृत्रिम त्यांनी मिळवायची का? तुम्ही सच्च्या मार्गाने मिळवा. ते कृत्रिम हसू म्हणजे गॅसवरती पाणी ठेवायचं उकळण्यासारखं आहे की अग्नी लागला आहे म्हणून पाणी उकळतं आहे, अग्नी बंद झाला की पाणी उकळायचं थांबणार आहे. हे तुमचं ते जे हसणं आहे ते थांबलं की ते थांबलंच आहे. तुम्ही केलं तर ते चालू आहे. म्हणजे त्याच्याकरता हे हसणं, हे जे मार्ग आहेत ना, हे शॉर्टकट जे आहेत ना, ह्या शॉर्टकट करायचा तर करावा, करून बघू नये असं नाही, पण त्या मार्गावरती विसंबावं. आणि तो मार्ग आहे जीवनामध्ये बरं होण्याचा किंवा काही प्राप्त करण्याचा असं मात्र सुदैवाने समजू नये. कारण उगाचच्या उगाच त्याच्यामध्ये वेळ घालवणं आहे. भगवंतांनी सांगितलं नाही की प्रसादस्तु प्रसन्नता, की आमच्या चित्ताची प्रसन्नता हाच ईश्वराचा प्रसाद आहे.
आता आमचं चित्त कसं प्रसन्न ठेवता येईल बघा. प्रत्येक आपल्या बोलण्यानी, प्रत्येक आपल्या चालण्यानी, प्रत्येक आपल्या व्यवहारांनी, आपल्या समोरच्या लोकांशी होत असणारी जी संभाषण किंवा काही निकटता, या सगळ्यामधून आम्हाला कळतं आहे की आपण काय करतो आहोत ते. आणि त्याप्रमाणे जर हे करून आम्ही प्रसन्न आहोत तर उत्तम आहे. आणि दुसऱ्याला रागवून जर आम्हाला प्रत्येक वेळी प्रसन्नता वाटत असेल तर काहीतरी गडबड आहे. कारण याच्यामध्ये सात्विकता नक्की नाही आहे. दुसऱ्याला रागवण्याने माझं समाधान होतं याचा अर्थ माझी तामसिकता आहे. की काही लोक असं म्हणतात की अहो असं आहे की 1-2 दिवस झाले चांगलं दुसऱ्याला भरपूर रागावलं, शिव्या घातल्या की आपलं तोंड साफ होतं आणि डोकं शांत होतं. हे काय? डोकं शांत करण्याचा हा कोणता मार्ग आहे? हे आपल्या क्रोधाला प्रत्येक वेळी आउटलेटच पाहिजे. आपला क्रोध आहे तो सारखा बाहेर पडलाच पाहिजे. ह्याला रागव, त्याला रागव, त्याला रागव, त्याला बोल, हे काही खरं नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अभ्यास करा. आणि पुन्हा लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच आहे की स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो भयात. पुढे येणाऱ्या ज्या महान गोष्टी आहेत, महान भय पुढे येणारी, ती भय आम्ही आत्ताच त्याचं निराकरण करतो. आम्ही आत्ताच त्याच्यातून बाहेर पडतो. कारण का? आम्ही धर्ममार्गाने वागतो. आणि त्यामुळे सगळ्यात शेवटचा विषय आपल्यापुढे एक मांडून पुढच्या वेळी, आपण आता ज्ञानेश्वरीपर्यंत अजून पोचलो नाही. संतांनी त्यांचं वाङ्मय जे मांडलं आहे ते वाङ्मय हे नामाकरता मांडलं असं झालं. पण भगवंतांनी जी गीता सांगितली त्याच भगवंतांनी पुन्हा अवतार घेऊन ज्ञानेश्वरी सांगितली. जे विश्वकल्याण श्रुतिवाङ्मयाने सांगितलं तेच विश्वकल्याण माऊलींनी आपल्या पसायदानात सांगितलं. तेच मिळवलं. सगळ्या विश्वाचं कल्याण मागून घेतलं. काही श्रौतवाङ्मयापासून संत वाङ्मय दूर नाही. उगा तुकाराम महाराज म्हणतात का वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी वहावा भारत याचा. उगीच नाही म्हणत. आपण जे गीता संपवली आहे असं नाही. ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने आपण काही विचार गीतेचाही बघूच तेव्हा. परंतु आत्ता मांडताना एकच आहे की गीता ही कुणाला लाभदायी आहे, कुणाला समजणारी आहे. अर्जुनासारखा इतका श्रेष्ठ मनुष्य आहे आणि तो त्याच्याकरता भगवंत साक्षात सांगतायत. त्यांनी एवढंसं सांगितलं की त्याला सगळं समजणार आहे. ह्या सगळ्या विस्तारामध्ये विश्वकल्याणाकरताच सांगून ठेवलं आहे. आणखीन काय? ही संपूर्ण गीता ही आमच्याकरताच सांगून झालेली आहे. त्या गीतेची प्रॅक्टिकल बाजू अजून अर्जुनाला कळली होती नव्हती. आपला मोठा भाऊ साक्षात धर्मराज आहे. दोन्ही बाजूला युद्धाची तयारी झाली आहे. पहिला दिवस आहे. सगळी सैन्याची जुळवाजुळव झाली आहे. त्यांची मांडणी झाली आहे. सगळेजण आपापल्या रथामध्ये आरूढ झालेले आहेत. सगळे शंखांचे नाद झालेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर हा धर्मराज खाली उतरतो. आपल्या रथाच्या अंगावरची कवचं वगैरे काढून ठेवतो. आपलं सगळे शस्त्र ठेवून देतो काढून आणि निशस्त्र होऊन तो पुढे चालायला लागतो. आता हा कशाकरता चालला आहे? सगळे हैराण होतात पांडव की अहो तुम्हाला काय हा वेडेपणा आहे? तुमच्यावरती काय कुणीही एखादा बाण मारला तुम्ही युद्ध करण्याच्या आधीच संपून जाल. कारण झालेलं आहे ना, आता आपल्याला युद्धाला तर आपण तोंड दिलेलंच आहे ना. हे अशा प्रकारे जाऊन तुम्ही काय शरणागती पत्करणार आहात? काय आहे काय याच्यामध्ये? काय हेतू आहे म्हणून धर्मराज समोर चाललेत? तर कृष्णाला अर्जुन विचारतो की म्हणाले हे काय आहे कृष्णा? नाही म्हणाले, हसतात फक्त कृष्ण आणि म्हणतात बघ अर्जुना. आणि म्हणाले चला सगळे पांडव खाली, जे भाऊ करतो आहे ते ऐकायचंच आहे. मोठा भाऊ खाली उतरला म्हटल्यावर बाकी सर्व पांडव खाली उतरलेत. भगवान श्रीकृष्ण खाली उतरलेत आणि धर्मराजाच्या मागे मागे चाललेत. हे थेट समोरच्या म्हणजे कौरवांच्या पक्षाच्या सैन्यामध्ये जातात. ते सगळं सैन्य तर दुर्योधनाच्या नावाने गजर करायला लागतं की वा म्हणजे राहुलजी की जय, राहुलजी की जय. सगळे सुखात आहोत, आम्हाला काही अडचण नाही आहे. आणि त्यामुळे तिथे कसं जिंकले की नाही, कसं इथे अडलं की नाही, कशा प्रकारे हा शरण आला की नाही, तर ते बघून तर अर्जुनाला खूप वाईट वाटतं की धर्मराजाची अशी निर्भत्सना करतायत. जाऊन पोचल्यानंतर तिथे समोर येतात, भीष्माचार्यांच्या समोर येतात आणि भीष्माचार्यांना नमस्कार करतात. नमस्कार केल्याबरोबर भीष्माचार्य आशीर्वाद देतात. म्हणाले धर्मराज, तू जर युधिष्ठिरा असा माझ्याकडे आला नसतास आणि आशीर्वाद मागितला नसतास तर मी खरंच तुझ्यावर रागावलं असतो.
कारण तुझ्याकडनं जे अपेक्षित आहे ते तसंच तू वागलेला आहेस. आणि माझा आशीर्वाद घे, जा तुझ्या सैन्यात जा, आमच्याशी युद्ध कर. माझा काळ, माझा मृत्यू अजून काही आलेला नाही आहे आणि आत्ता एवढ्यात येईल असंही नाही. मी इच्छामरणी आहे, परंतु तुझं युद्ध चालू असताना तू फक्त मला भेटायला ये. त्यावेळी मी सांगेन माझ्या बाबतीत काय करायचं आहे ते. आणि असं बोलून यशस्वी हो, जय मिळव असं म्हणून त्याला आशीर्वाद देतात. तिथून ते द्रोणाचार्यांच्याकडे येतात, द्रोणाचार्यांना नमस्कार करतात. त्यांनाही द्रोणाचार्यही म्हणतात, काय सांगू अर्जुना, वास्तविक तुमची पांडवांची बाजू बरोबर आहे, परंतु मी यांच्याशी बांधील आहे, त्यामुळे मी यांच्याच बाजूने युद्ध करतो आहे. पण तुला यशाचं मी शुभचिंतन तुझ्याकरता करतो आणि तू यशस्वी हो असं म्हणतो. त्या सगळ्यांनी नमस्कार केले, सगळे आपल्याकडे परत आले. कृपाचार्य आदी लोकांनीसुद्धा यांची जी दखल घेतली, धर्मराज म्हणजे युधिष्ठिर, त्याही सगळ्यांना भेटले आणि आपल्या जागेवर आले. आणि तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की युधिष्ठिरा, जे करायला पाहिजे होतंस तेच तू केलंस आणि आता युद्धाचा पुन्हा जेव्हा पुकार होईल किंवा तुम्ही शंख पुन्हा एकदा नाद कराल, त्यानंतर युद्ध सुरू होईल. आता काय झालं, युधिष्ठिराच्या ह्या सात्विकतेमुळे आणि ह्या घडलेल्या प्रसंगानंतर अर्जुनाचं मन झालं डळमळीत. अर्जुनाला असं वाटलं की अरे, की युधिष्ठिरांनी ज्या पद्धतीने सात्विकता कशात आहे, युद्धात आहे, मग मला काय करायचं आहे बाकीचं करून, मला युद्धच नको करायला. हा जो मनामधला संभ्रम आहे, तो जो संभ्रम सुरू झाला तिथे त्या गीतेचा जन्म झाला. आणि तिथे तो म्हणतो की झालं भगवंता, हे सगळे आपण समोरासमोर आलो, तू मला सगळ्यांचा परिचय करून दिलास आणि सगळ्यांचा परिचय करून दिल्यानंतर मला ते सगळं माझं नातं आता दिसायला लागलं. कारण असं आहे की क्षत्रियांनी सात्विकतेतून वीरश्री जी त्यांनी प्राप्त, त्यांची काही वीरश्री अशी राजसिक किंवा तामसिक नाही, त्या सात्विक वीरश्रीला सुद्धा जेव्हा हा स्पर्श होतो पूर्ण सात्विकतेचा, तेव्हाही त्याचं मन असं डळमळून जातं आणि अर्जुनाला विषाद होतो. आणि म्हणून त्याला अर्जुन विषादयोग असंच म्हटलं. अर्जुनाला झालेला जो विषाद आहे, जे दुःख आहे, जी मनाची चलबिचल आहे, ती सगळी चलबिचल तो तिथे मांडतो आणि गीतेला सुरुवात होते. आपण आता गीतेच्या ज्या सारांशाकडे एका वेगळ्या बाजूनी बघितलं. त्याचं कारण असं, ज्ञानेश्वरी बघताना आपल्याला त्यातल्या तत्त्वज्ञानाचा जो काही विषय असेल तो अनायासे येणार आहे. तो पुन्हा पुन्हा घेण्याऐवजी जे मूलभूत प्रश्न आहेत, त्या मूलभूत प्रश्नांच्या ठिकाणी थोडंसं तरी वाचा फोडावी असं मला वाटलं आणि म्हणून मी हा सगळा विषय मांडला. त्याचबरोबर ह्या सगळ्या भाष्यकारांनी, पाचही आचार्य असोत, मधुसूदन सरस्वती असोत, त्यांच्याचबरोबर इतर अनेक आचार्य, अगदी शेवट लोकमान्य टिळक विनोबांच्यापर्यंत असोत, सगळ्यांनी गीतेवरती भाष्य केलं आहे. परंतु प्रत्येकाच्या भाष्यामध्ये जो काही वेगळा अभिनिवेश असेल, जो काही विचार असेल, ती सगळी भाष्य बघितली की माऊलींचं भाष्य एक वेगळंच आहे आणि त्या भाष्याचं वैशिष्ट्य एकच आहे असं म्हणून आपण थांबू. ते म्हणजे फक्त विश्वकल्याण. ज्या कल्याणाच्या भूमिकेतून गीता निर्माण झाली, त्याच कल्याणाच्या भूमिकेतून ज्ञानेश्वरी निर्माण झाली. दुर्दैव असं आहे की त्या भाषेला तोड नाही, ते जागतिक पातळीवरती पोचण्यासारखी भाषांतर करण्याची कुणाची ताकद नाही. इंग्रजीत करा, हिंदीत करा, लोकांपर्यंत पोचू द्या. काही काही भाषांतरं झाली आहेत, नाही असं नाही, दासबोधाची झाली आहेत, काही लोकांनी थोडीफार ज्ञानेश्वरीची. पण ही जी भाषा आणि ते जे तत्त्वज्ञान आहे त्याची ताकद वेगळी आहे. त्याचा विचार करताना आपण पुढच्या वेळी आपल्याला जसं जमेल, जितपत जमेल तितपत आपण करायचा प्रयत्न करू. कारण तर अफाट समुद्र आहे, तिथे आपल्याला एखादा वाळूचा कण उचलता आला तरी आपलं जीवन धन्य भाग्य म्हणून आपण कृतार्थ आहे असं समजूया. आजचा विषय आपण इथे थांबवू. श्रीकृष्ण.